लोणावळ्याला जवळपास 150 सामनेरांचं शिबिर घेत होते. आम्हाला फोन आला ताईना मला त्यावेळेस आम्ही तांदूळ आणि डाळ आणि फळं घेऊन गेलो होतो आणि त्यावेळेस यांची चर्चा झाली होती की भीमा कोरेगावला जायचं आहे. तर आम्ही ताईने विनंती केली होती की भंतेजी आपण बंगल्यावर यावं, परंतु पाहिजे तसा आम्हाला प्रतिसाद मिळाला नाही. भंतेजीची इच्छा होती इथे यायची आणि सगळ्या कार्यक्रमाची तयारी झाली होती. जवळपास मला वाटतं 4:30 पावणे 5 वाजता सूर्यवंशीचा फोन आला की भंतेजी 150 श्रामणेरसह इथे येत आहेत. आमच्या कार्यक्रमाची पूर्ण तयारी झाली होती, जेवणाची सुद्धा तयारी पूर्ण झाली होती. 1.5 तासामध्ये आम्ही परत 150 लोकांच्या जेवणाची सोय केली आणि इथे कार्यक्रम सुरू होता बौद्धाचार्यांचा सन्मान करण्याचा. मावळ तालुक्यात प्रथमच स्मारक समितीच्या माध्यमातून बौद्धाचार्यांना एकत्र आणण्याचं काम आम्ही केलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये बऱ्याचशा बौद्धाचार्यांना बोलायचं होतं, परंतु भंतेजीचं ज्ञानज्योती यांचं धम्मदेशन ऐकायची होते. त्यामुळं बौद्धाचार्यांना सुद्धा त्याचा मान राखला आणि भंतेजीने त्यावेळेस धम्मदेशना दिली. मला वाटतं बाबासाहेबच्या प्रणांगणामध्ये भंतेजीची ही दुसरी धम्मदेशन आहे. मी ज्यांना बोलता आपल्याला भंतेजीची धम्मदेशना ऐकायची आहे, धम्मप्रवचन आपल्याला ऐकायचं आहे. त्यामुळं अधिक वेळ न घेता मी माझं प्रास्ताविक इथे संपवतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद फुल सर. थोडक्यात परंतु सुंदर असं प्रास्ताविक आपण या ठिकाणी केलं. यानंतर स्मारक समितीच्या वतीनं भंते ज्ञानज्योती यांना चिवरदान आणि त्यांचं स्वागत करण्यात येणार आहे. तर मी स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजनताई भोसले यांना विनंती करतो की आपण भंतेंना चिवरदान आणि गरजेच्या वस्तू या दान कराव्यात. दुसऱ्या भंतेंचं नाव काय? दुसऱ्या भंतेंचं नाव काय? विनय पाल बनते. विनय पाल बनते. विनय पाल. डोक्यावर घेऊ का फक्त? तीनदा सगळ्यांनीच नमो तस्य भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्य म्हणा. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस् भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. मह्यं भन्ते भंते संघो इमं चिवरं सपरिखारं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम द्वितीयंपि तृतीयंपि मह्यं भन्ते संघो इमं चिवरं सपरिखारं भिक्खु संघस्य दानं देम पूजेम इदं नो पुण्यं आसवक्खय्या वहं होतु. इदं नो पुण्यं सब्बे सत्ता सुखिता हन्तु सब दुःख पौचन्तु. इदं नो पुण्यं निब्बानस्य पच्चयो होतु. साधु साधु. उदितं पतितं तुल्यं क्षिपं एव समी जतु सब्बे पुरन्तु चित्तसङ्कल्पा. चन्दोपन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा
आरोग्य संपत्ती सगळ संपत्ती मेच ततो निब्बाण संपत्ती मीनाते समी जतू. प्रत्येक सुखी हो मग. यानंतर स्मारक समितीच्या वतीनं आमच्या अध्यक्षा ॲडव्होकेट रंजनताई भोसले यांना विनंती करतो भिक्खू संघास एक वंदनेचं पुस्तक या ठिकाणी दान करावं. फुलं आपण सोमनाथ बसले हां सोमनाथ त्यांना म्हणा कमी वेळात कुठले ते व्यक्तीच आहेत का हां हेच ना कोऑर्डिनेटर. यानंतर सोमनाथ भोसले साहेब यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत थोडक्यामध्ये या ठिकाणी व्यक्त करावं. महाकारुणी तथागत सम्यक संबुद्ध विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई यांना या ठिकाणी विनम्र अभिवादन. भिक्खू संघास पंचांग प्रणाम. आपल्या सर्वांना सविनय जय भीम. आज या ठिकाणी पूजनीय भन्ते ज्ञानज्योती मास्तवीर यांच्या नेतृत्वाखाली 17 डिसेंबर ते 31 डिसेंबर हे सामाजिक क्रांती अभियान अंतर्गत महाबोधी महाविहार मुक्ती अभियानाचं आंदोलन हे भन्तेजीच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी चालत असतं. आज या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या वास्तव्य या ठिकाणी असलेल्या तळेगाव दाभाडे या ठिकाणी या भिक्खू संघाचं आगमन झालंय. आपल्या या ठिकाणी श्रद्धावान उपासक उपासिका असलेल्या आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती असेल या सर्वांनी या ठिकाणी मोठ्या उत्साहात या भिक्खू संघाचं आणि या पदयात्रेत असलेल्या सहभागी सर्व उपासक उपासिकेचं आपण मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे. सर्वांच्या या ठिकाणी संध्याकाळी राहण्याची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे, भोजनाची व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी मी 2 मिनिटं या ठिकाणी बोलणार, अधिक वेळ न घेणार या ठिकाणी. परंतु भन्तेजीचा परिचय या ठिकाणी देत असताना भन्तेजी या ठिकाणी गेली 15 वर्षापासून या ठिकाणी ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देहू रोडला आले होते 1954ला, त्यावेळेस बाबासाहेब या ठिकाणी वास्तव्याला होते. आणि त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की हु इज विठ्ठल, हा विठ्ठल दुसरा तिसरा कोणी नसून हा भगवान बुद्ध आहे, मी सिद्ध करेन. हे बाबासाहेब या ठिकाणी बोलले होते. त्या वास्तूत आम्ही या ठिकाणी आलोय. आपण खरं धन्यवाद. आम्ही या ठिकाणी बाबासाहेबांचे लेकर आम्हाला या ठिकाणी 50 वर्षानंतर या वास्तूत येता आलं. बाबासाहेब ज्या ठिकाणी राहिले, बाबासाहेब ज्या ठिकाणी या ठिकाणी म्हणजे परिसरात राहिले बाबासाहेब, त्या ठिकाणी आम्हाला या भन्तेजीच्या मार्गदर्शनाखाली आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलो. आणि भन्तेजीचा हा उद्देश आहे की शेवटच्या घटकापर्यंत धम्माचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम या ठिकाणी केलं जाते. आणि म्हणून हे जे बाबासाहेबाचं मशीन होतं की हे पंढरपूरचं विठ्ठलाचं मंदिर आम्हाला नको आहे, आम्हाला त्याची पूजा अर्चना नको आहे, की ते आमच्या ताब्यात नको आहे. परंतु बाबासाहेबांनी सांगितलं गुलामाला गुलामीची जाणीव करणं म्हणजे ते बंड करून उठेल या ठिकाणी. आणि म्हणून ते बाबासाहेबाचं जे मशीन होतं, ते बाबासाहेबाचा जो अजेंडा होता तो या ठिकाणी सिद्ध करून कोणता दावलं या ठिकाणी. आणि म्हणून गेल्या 12 वर्षापासून हे भीमा कोरेगाव ते पंढरपूर हे सामाजिक क्रांतीचं अभियान पूजनीय भन्ते ज्ञानज्योतीच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अखंड 12 दिवसाचा या ठिकाणी प्रवास करून दरवर्षी या ठिकाणी पंढरपूरला जात असतो. हा पंढरपूरला जाण्याचा उद्देश या ठिकाणी की या पाठ रस्त्यावर असलेली सर्व लोक या ठिकाणी जागृत करणे आणि त्यांना धम्माचा संस्कार देणे. जसे या ठिकाणी तुमच्या देहोवर आणि आळंदीवर या ठिकाणी ज्या संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराजा पालख्या या ठिकाणी जाते, त्या पंढरपूरला जातात या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी लोक आपल्या या ठिकाणी हिंदू धर्माचे लोक म्हणजे आम्ही पंढरपूरला गेलो, तुळशीची माळ गळ्यात घातली आणि या ठिकाणी म्हणजे काय या ठिकाणी हा बुद्ध धर्माचा ज्या ठिकाणी वारसा आहे त्या ठिकाणी काय सांगितलं जाते, त्या ठिकाणी त्यांनी घेतल्यानंतर माळ घातल्यानंतर की मी हत्या करणार नाही, चोरीचा हे पंचशीलच आहे. आणि 1000 वर्षापूर्वी या देशातील सर्वातील मोठा सायंटिस्ट गौतम बुद्धाचा धम्म या ठिकाणी प्रसार आणि प्रचार करण्याचा. आणि म्हणून या ठिकाणी भन्तेजीचा हेतू आहे की हे जे लोक आहेत हे जो काळ जसे ज्ञानोबा तुकाराम म्हणतात येते हे कालांतरीन 5 वर्षांनी 10 वर्षांनी 20 वर्षांनी 25 वर्षांनी 2045ला भन्तेजीने या ठिकाणी संकल्प केलेला आहे की 2045 साली पंढरपूरला या ठिकाणी मोठा धर्मांतराचा सोहळा या ठिकाणी घेणार आहे. आणि त्या ठिकाणी मग सर्वच भटक्या विमुक्त असतील आणि त्याबरोबर या ठिकाणी मराठा समाजातील सुद्धा लोक या ठिकाणी धर्मांतर करतील, हा भन्तेजीचा उद्देश आहे या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी अनेक पदयात्रा करत असताना भन्तेजीच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी दीक्षाभूमी ते या ठिकाणी बुद्धगया या ठिकाणी 54 दिवसाचा पायी प्रवास करून या ठिकाणी भन्तेजी या ठिकाणी धम्माचा प्रचार आणि शेवटच्या घटकापर्यंत धम्म देण्याचं काम करत असतील. अनेक या ठिकाणी मिलिंद कॉलेज असतील औरंगाबाद ते भीमा कोरेगाव या ठिकाणी सिंदखेड राजा त्या ठिकाणी जिजाऊ जन्म झाला ते सिंदखेड राजा ते आंबेटंबे हे बाबासाहेबांच्या आईचं गाव या ठिकाणी अशी पदयात्रा या ठिकाणी काढली. त्यानंतर या ठिकाणी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी अशा पद्धतीने आणि महाराष्ट्रात दरवर्षी या ठिकाणी गेल्या वर्षी आम्ही महाडवरून या ठिकाणी पदयात्रा काढली. यावर्षी पदयात्राचा हा उद्देश या
ठिकाणी की चैत्यभूमीवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकातून त्या ठिकाणी या ठिकाणी ही पदयात्रा भीमा कोरेगावला जाते आणि हजारो लोक या ठिकाणी या सर्वांना आपण विनंती करतो की भंतेजीच्या मार्गदर्शनाखाली या धम्म पदयात्रा आपण सहभागी होऊन या ठिकाणी हा बाबासाहेबाचा वारसा किंवा बाबासाहेबांचे विचार या ठिकाणी शेवटच्या घटकापर्यंत देण्याचं काम भंतेजीच्या माध्यमातून या ठिकाणी आता सांगितलं. माझ्या अगोदरच्या दादाने या ठिकाणी सांगितलं की भंतेजीचं वास्तव्य ताडोबाच्या जंगलाच्या अभयारण्य या ठिकाणी आहे. म्हणजे ज्या ठिकाणी वाघाचे हिंस्त्र या ठिकाणी वाघ सिंह अजगर किंवा अनेक ज्या ठिकाणी राहते आपल्याला माणसावर विजय मिळतो, पण भंतेजून ह्या हिंस्त्र पर्यावरण या ठिकाणी विजय मिळवला. म्हणजे की मैत्री हा बुद्धांचा सिद्धांत या ठिकाणी मैत्रीवर सगळे जग चालतं, म्हणून जगाला युद्धाची गरज नाही, बुद्धांची गरज आहे. हे बाबासाहेब बुद्धांच्या या ठिकाणी तंत्र आणि बाबासाहेब या ठिकाणी म्हणले होते या ठिकाणी की मला विहारात बसलेला या ठिकाणी मठाधिपती या ठिकाणी भंतेजी नको, मला सतत भ्रमण करणार, 24 तास या ठिकाणी फिरणारा आणि 24 तास धम्माचं काम करणार. म्हणून या ठिकाणी एक विनयशील देशातील भंते म्हणून आपण ज्यांच्याकडे आदरानं पाहतो या ठिकाणी एक विनयशील भंते, त्रिपिटक असेल, धम्मपिटक असेल, अभिपिटक असेल आणि बुद्ध आणि धम्म यांचा सखोल अभ्यास असणार आहे. या देशातील एक विनयशील भंते म्हणून ज्यांच्याकडे आपण आदरानं पाहतो ते भंतेजी या ठिकाणी ज्ञानज्योती आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे. मी अधिक या ठिकाणी बोलणार नाही, या ठिकाणी वेळ या ठिकाणी झाला. आपल्या सर्वांना भंतेजीचे धम्मदेश ऐकणार आहे. आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला त्या सर्वांच्या या ठिकाणी या धम्म पदयात्रा संयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो आणि या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला या ठिकाणी शुभेच्छा देतो. अतिशय चांगल्या पद्धतीने आपण थोडक्या वेळात या ठिकाणी नियोजन केलं. दादाने या ठिकाणी सगळेच स्मारक समिती या ठिकाणी आणि ज्या ठिकाणी जे उपासक उभारले ते सर्वांच्या या ठिकाणी पुन्हा एकदा या धम्म पदयात्रा संयोजन समिती सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. धन्यवाद भोसले साहेब. भंतेंचा परिचय आपण सुंदर पद्धतीने दिला. तसा भंतेंचा हे दुसऱ्यांदा ह्या बाबासाहेबांच्या पुण्य अशा भूमीत आलेले आहेत आणि त्यांचा कार्य हे जवळजवळ सगळ्यांना माहितीच आहे, अतिशय सुंदर. यानंतर आमच्या स्मारक समितीच्या अध्यक्षा व कुटुंबप्रमुख ॲडव्होकेट रंजनताई भोसले यांना विनंती करतो की आपण आज आपलं मनोगत व्यक्त करावं. तथागत गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई, आज उपस्थित आदरणीय म्हणते महाथेरो ज्ञानज्योतीजी, त्याचप्रमाणे त्यांच्याबरोबर असलेले दुसरे आदरणीय विनय पाचजी आणि सर्व भिक्खू संघ, सगळ्यांची नावं मला माहीत नाही, मला क्षमा करा. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आमच्या मावळ तालुक्याच्या लोकप्रिय माजी आमदार उपलेखाताई ढोरे, त्याचप्रमाणे त्या खास भंतेजींचं प्रवचन ऐकायला आलेले आहेत आणि त्याचप्रमाणे उपस्थित सर्व उपासक बंधू भगिनी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सर्व पदाधिकारी, पत्रकार बंधू आणि आमचे आत्ताच ज्यांनी आपल्याला उद्बोधित केलं ते भोसले दादा. आपण आज एक रम्य अशा सायंकाळी एक वेगळी अनुभूती घेणार आहोत. आपण आदरणीय भंतेजींचं देसना ऐकणार आहोत. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1947 साली ही जागा या बंगल्यासह 31 एकराची जागा खरेदी केली आणि त्यात असणारं हे त्यांचं निवासस्थान त्यांनी अनेक वर्ष वापरलं, तिथं राहिले आणि इथं काही माहितीची जी मंडळी आहेत त्यांनी सांगितलं की इथं आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा काही भाग लिहिला. त्यात बाबासाहेबांबरोबर राहिलेल्या आमच्या सुमनताई आज इथं उपस्थित आहेत. सुमनताई गुणवडीकर जरा उभे राहा. सुमनताई गुणवडीकर जे आहेत ते याच बंगल्यात बाबासाहेबांच्या मांडीवर खेळलेले आहेत. त्यांना हे भाग्य मिळालं आणि हा बंगला आपल्या सगळ्यांसाठी खुलं करण्याचं भाग्य आमच्या स्मारक समितीला मिळालं. खूप प्रयत्न त्यासाठी करावे लागले आणि त्यातून बाबासाहेबांचा जो संदेश होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा संदेश देण्याचं काम आमच्या स्मारक समितीच्या मार्फत करतो. आणि आदरणीय भंतेजींना विनयपूर्वक सांगू इच्छिते की आम्ही धम्म आपल्या दारी हा उपक्रम घेतला आणि धम्माचं जे माहिती होती, नाहीतर फक्त आपले लग्न आणि अंत्यविधी एवढा पुरत्या त्रिशर आणि पंचशील घेतला तर बुद्ध धम्माशी आपल्या उपासक उपासकांचा फारसा संबंध येत नव्हता. आणि म्हणून आम्ही एक संकल्प केला आणि धम्म आपल्या दारी हा उपक्रम आम्ही राबवला आणि त्याला आता अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो. त्यानंतर आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन धम्म सांगण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक वर्षी एक कुठलं तरी आपलं धम्माचं पुस्तक आम्ही त्यासाठी केंद्रीभूत ठेवतो आणि त्यानंतर आम्ही केला उपक्रम धम्म आपल्या गावी आणि त्यानंतर धम्म आपल्या परिसरात. असं म्हणजे एका घरात गेल्यानंतर घर छोटंसं असतं आता
आणि त्यात फार लोक बसू शकत नाही, म्हणून 10-12 कुटुंब एकत्र येतात, त्या परिसरात ते आयोजन करतात आणि त्यामुळे धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आमच्या स्मारक समितीच्या माध्यमातून होतं. त्याचप्रमाणे शिका हे जे बाबासाहेबांनी सांगितलं, आपण मगासपासून बघितलं असेल की अनेक विद्यार्थी इथं अभ्यास करतात, कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करतात आणि त्यातून जवळजवळ 29 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले. हे एक आमचं यश म्हणावं लागेल. आणि त्यासाठीच आता शेजारची जी जागा आहे, जी मूळची बाबासाहेबांची खरेदी केलेली जागा आहे, ती घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. त्यासाठी जवळजवळ 9 कोटी रुपयांची आम्हाला गरज आहे. आणि निश्चितपणे आदरणीय भंतेजी आपल्या सगळ्यांच्या कृपा आशीर्वादाने निश्चितपणे आम्ही हा संकल्प वर्षभरात पूर्ण करू असा आम्हाला विश्वास वाटतो. आता पदयात्रेचा मगाशी आपण उल्लेख केलात की पंढरपूरची यात्रा किंवा वारी मुळात संकल्पनाच सम्राट अशोकांनी सुरू केली असं माझ्या माहितीप्रमाणे मला वाटतं. कदाचित माझी चूक होऊ शकेल, सर्व ज्ञानी मंडळीवरती आहेत, आपण देशना देणार आहात, कदाचित माझं चुकलं तर क्षमा करा. परंतु वारीची संकल्पना सर्वात आधी सम्राट अशोकांनी केली आणि ती बंद पडल्यानंतर ती संत नामदेवांनी सुरू केली. आणि त्यांनी जी सम्राट अशोकांनी वारी केली ती बुद्धांची जी स्थानं होती, जन्मस्थान असेल, महाबोधी असेल, त्यांचा शेवटचा श्वास त्यांनी जिथं घेतला तिथपर्यंत त्यांनी आधी ही वारी केली. वारी म्हणजे नेहमी आपण तिथं जाणं. आणि त्याचप्रमाणे नंतर संत नामदेवांनी ही वारी पंढरपूरला नेली आणि त्यानंतर नामदेवानंतर संत ज्ञानदेव आणि ज्ञानदेवानंतर तुकाराम महाराजांनी नेल्यानंतर अनेक संत जे झाले त्यांनी ही वारी पंढरपूरला नेण्याचा प्रयत्न केला. परंतु बाबासाहेबांनी त्यांच्या पत्नीला सांगितल्याप्रमाणे नवीन पंढरपूर आमच्या देवरोडला निर्माण केलं. आपण परवाच सगळ्यांनी देवरोडची वारी केली, म्हणजे पंढरपूरची वारी आपण सगळ्यांनी केलेली आहे आणि ती अविरत चालू आहे. त्यात अनेक उपक्रम घेतो. आमच्या डॉक्टर मॅडम आहेत तिथं, त्यांनी आरोग्य शिबिर घेतलं. तर अशा प्रकारे वारीच्या माध्यमातून अनेक लोकोपयोगी उपक्रम आपण घेत असतो. आदरणीय भंतेजी वेगवेगळ्या ठिकाणाहून पदयात्रा काढतात, ही वारी काढतात, पंढरपूरपर्यंत सगळ्यांना नेतात आणि धम्म काय आहे हे समजावून सांगतात. मुळात संतांचे सगळे विचार बघितले, आपण तुकाराम गाथा जरी बघितल्या तर संपूर्ण मतलब 1/2 2/3 जे गाथा आहेत त्या धम्माची जे वचनं आहेत, धम्मपद आपण बघितलं, ती जे हे वाचलं तर त्याला अनुसरूनच सगळे आहेत आणि त्यामुळे ह्या वारीला फार महत्व आहे. आदरणीय भंतेजींनी आपल्याला वेगळा एक आता मार्ग सांगितला आहे आणि त्यांच्याबरोबर चालण्याचं पूर्ण जरी आपण चालू शकत नसो तरी भंतेजींच्या आपल्या गावापासून पुढच्या गावापर्यंत चालायचं आपण एक संकल्प करू शकतो. आणि माणसाला माणूस जोडत गेलं, ज्योतीला जोडत गेल्यावर जसा प्रकाश निर्माण होतो तसं मुळातच आदरणीय भंतेजींचं नावच ज्ञानज्योती आहे आणि ती ज्योत आपल्या सगळ्यांमध्ये पेटवण्याचं काम त्यांनी अनेक वर्ष केले. मागच्या आत्ताच थुल सरांनी सांगितलं की काय झालं होतं, आम्हाला खरंच कल्पना नव्हती आणि एक अर्धा पाऊण तास, त्यांनी 1.5 तास सांगितलं, अर्धा तास आधी आम्हाला कळालं की 150 लोकांसह 150 श्रामणेरांसह आदरणीय भंतेजी इथे येत आहेत. आम्हाला अगोदर येणार नाही असं काहींनी सांगितलं होतं, परंतु आम्ही अगदी धावपळ केली आणि कोणालाही कळालं नाही. आम्ही अर्धा तासात 150 लोकांचा स्वयंपाक इथं करून आम्ही त्यांना भोजनदान करू शकलो आणि ते त्यांच्या आशीर्वादामुळेच होतं. आपण त्यांचे अनेक व्हिडिओज बघितले असतील की अनेक हिंस्र प्राण्यांना सुद्धा त्यांनी संयमित केलं आहे, त्यांना ते नजरेने सुद्धा ते शांत होतात. तर असं त्यांचं जे व्यक्तिमत्व आहे, त्यांचा जो आदर्श आहे, त्यांचं जे शिकवण आहे आणि श्रद्धास्थान आपल्या सगळ्यांचं जे आहे, त्यांचं आज या बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पुण्य झालेल्या नगरीमध्ये किंवा या जागेमध्ये, त्याच्यानंतर गाडगे बाबा इथे येऊन गेलेले बाबासाहेबांबरोबर आणि आता आज आदरणीय भंतेजी इथं आले, त्यांच्या भिक्खू संघासह आले, सर्व अनुयायांसह आले. म्हणून मी आजच्या या दिवशी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने मी मनापासून सगळ्यांचं स्वागत करते. असंच भंतेजींनी मधून आमच्याकडे यावं अशी विनंती करते. आम्हाला धम्मदेशना द्यावे, आमचं चुकलं असेल तर काही सांगा. प्रचार आणि प्रसार करण्यासाठी आम्हाला काही मार्ग सांगावेत त्याप्रमाणे, कारण आमच्या या स्मारक समितीचे सर्व सभासद जे आहेत, कुठलेही पदाधिकारी नसले तरी आपली संस्था म्हणून जे काम करतात, इतर संस्थांमध्ये असल्याप्रमाणे आमच्याकडे गेले. आता ह्या संस्थेला आम्ही 2004 साली स्थापन केलेली संस्था आहे, आज 2025 आहे, म्हणजे 21 वर्षाची संस्था झाली, संज्ञान संस्था झाली आणि त्यामुळे आजही कोणातही कुठल्याही प्रकारचा वाद नाही, हे मी माझं भाग्य समजते. आणि गेले 21 वर्ष मला वाटतं सगळ्यांनी मला
प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली त्याबद्दलही सगळ्यांचे आभार मानते. आदरणीय भंतेजींनी आपल्याला धम्मदेसना द्यावी. मी खरं तर त्यांचा फार वेळ घेतला, परंतु त्यांची क्षमा मागते आणि त्यांनी धम्मदेसना द्यावी अशी विनंती करते. तोपर्यंत आमचे जे आदरणीय भंतेजींना विनंती करते की आपण धम्मदेसना द्यावी. माईक लावेल. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. ये च बुद्धा अतीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा. ये च धम्मातीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा. ये च संघातीता च ये च संघानागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा. महाकारुणिक तथागत भगवान अरहत सम्यक संबुद्ध भगवंतांनी सुआख्यात केलेला, सुस्पष्ट केलेला, जो धारण करण्यायोग्य असा सद्धम्म आणि संघ गुणांना धारण करून आपली अविद्या दूर करून आर्य सत्याचा साक्षात्कार करून विद्या प्राप्त करणारा भगवंतांचा आर्य सावक संघ प्रथम या तीनही रत्नांना अभिवादन करतो, वंदन करतो, नमन करतो, प्रणाम करतो. आणि ज्या बुद्धाच्या भूमीतनं बुद्ध उत्पन्न होतात ती बुद्धाची भूमी म्हणजे बोधगया, बुद्धगया. गया हे नाव नंतर तर पडलं, शब्दांचा अपभ्रंश होत गेल्यानंतर. प्रामुख्यानं सम्राट अशोकाच्या कालखंडात त्यांना संबोधी स्थळच असं समजलं जायचं. तो जो परिसर आहे उर्वेलाचा परिसर म्हणून समजला जायचा. सम्राट अशोकाने धम्मलिपीत लिहिलेल्या 10व्या अभिलेखाप्रमाणे संबोधी स्थळ संबोधलं जायचं. हे खरं आहे की ही वारी वार करणं, जाणं, अर्थात हे बुद्धांपासूनच सुरू होते. ही ज्ञानगंगा, ही ज्ञानगंगेची मुळं हे बुद्धच असतात. इतरांना ही ज्ञानाची गंगा हे कळत नाही. अर्थात मनुष्य समाज असतो आणि या मनुष्य समाजामध्ये काय काय घडतं आपापल्या बुद्ध्यांकानुसार आपण नेहमी कामं करतो, काया वाचा मनाद्वारे. सगळं जगातली सगळीच माणसं, ते हिंदू असोत, बौद्ध असोत, जैन असोत, शीख असोत, यहुदी असोत, इसाई असोत, मुस्लिम असोत, ब्राह्मण असोत, ब्राह्मणेतर असो, काळे गोरे या देशातले की त्या देशातले, या वंशाचे की त्या वंशाचे असू देत, आपण सगळी माणसं. आणि माणसात भेदाभेद नव्हे, पण आपण आपल्या स्वभावाच्या अनुसार जगत असतो, वागत असतो. आपलं वागणं, आपल्या व्यवहारातनं आपला स्वभाव दिसतो. आणि अभिधम्माप्रमाणे पुग्गल पंयत्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 395 कलमांमध्येच या देशाचं संविधान का लिहिलं, जगातल्या कुठल्याही राज्यशास्त्रज्ञांना, घटनाकारांना जे लिहिता आलं नाही. 390 प्रकारच्या स्वभावाची तुम्ही आम्ही माणसं. आणि नेहमीच आपण सगळे लोक रागरंजित, द्वेषदूषित, मोहमोडीत होऊन कायावाच्या मनाने कर्म करतो. दूषित चित्ताने कर्म करतो तर दूषित परिणाम येईल. म्हणून दोन जगात व्यक्ती एका काळजाची 2 देठं असली तरी, 2 लेकरं असली तरी 2 व्यक्ती एक नाही आहेत जगात. आमच्या देशातला माजी संरक्षण मंत्री प्रमोद महाजन, आमच्या अंजलीबाई आंबेडकरांचा नातेवाईकच, त्याच्याच भावाने त्याला मारलंय. रक्ताची नातीगोती विसरून गेले की नाही लोक. एका काळजाची देठ, 2 व्यक्ती जगात एक नाही आहेत. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची जगातली सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी तुमच्या आमच्यावर दिलेली.
जगात सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी. ही साधी सुधी गोष्ट नाही आहे. माणसाचा स्वभाव रागमूलक, द्वेषमूलक, मोहमूलक, बुद्धिमूलक, भयमूलक, वितर्कमूलक इत्यादी इत्यादी 390 प्रकारच्या स्वभावाचे आपण बळी आहोत. आपण आपल्या स्वभावाचे गुलाम आहोत. तेरी मेरीवर उठतो ना. दोघं नवरा बायको असले तरी एक नाहीये. नवरा बायको असो, काही वडील असो, भाऊ बहीण असो, दोन व्यक्ती एका स्वभावाचे नाही. ते 390 प्रकारचे स्वभाव. हे कोणाला ओळखता येतं? फक्त बुद्धाला. जिथे बोधी प्राप्त होते, ज्ञान, गयान, पुढे न शब्दाचा अपभ्रंश झाला, म्हणजे लुप्त झाला. गयाच म्हणायला लागले. बुद्ध गया, बोध गया. त्यामुळं हे मोठं वैभव बोध गया हे एका देशाचंच वैभव नाही, साऱ्या जगाचंही वैभव नाही, तर हे प्रकृतीचे, या निसर्गाचं केंद्र आहे. हे निसर्ग म्हणजे केवळ पृथ्वीच नाही, ते जेवढे चक्रवाल आहेत, जेवढे सूर्यमाला आहेत, चक्रवाल म्हणजे सूर्यमाला, सोलर पॅनल, या लाखो आकाशगंगा आहेत. त्या लाखो आकाशगंगांमध्ये करोडो सूर्यमाला आहेत. आणि या करोडो सूर्यमालांमधले सूर्य, हे चंद्र, तारे, नद्या, नाले, डोंगर, पहाड, मनुष्येतर प्राणी, 10,000 चक्रवालांमध्ये 31 प्रकारची काया धारण करणारे प्राणी असतात. 4 अपाय गतीचे, 7 कामसुगती भूमी, 16 रूप ब्रह्मलोक, 4 अरूप ब्रह्मलोक, 31 प्रकारची काया धारण करणारे असे मनुष्येतर प्राणी 10,000 चक्रवाला. ते धम्मचक्क पवत्तन सुत्ताच्या आखरी शेवटच्या वळीमध्ये हे दिसतं आपल्याला. दस सहस्स लोक धातू. ही लोक काया, हे शरीर कसं बनतं, कोण बनवतं, हे कोण, सगळ्या गोष्टीचं मूळ चित्त आहे, मन आहे. मनो पुब्बंगमा धम्मा, मनो सेठ्ठा मनोमया. मनत सगळ्या गोष्टीचं केंद्र आहे. हे मन कसं उत्पन्न होतं, अजूनही कुठल्याही वैज्ञानिकांना मनाचं संशोधन करता आलेलं नाही. आपण जे मनोवैज्ञानिक पाहतोय, या मनोवैज्ञानिकांनी या मानसाविषयी अनेक ग्रंथ, अनेक मानसशास्त्रज्ञ आहेत. बाबासाहेबांचं मानसशास्त्र कुठे पोहोचलं? बुद्धाकडे पोहोचलं. या संपूर्ण बाबासाहेबांच्या आयुष्याचा प्रवास 32 डिग्र्या मिळवून ते सिम्बॉल ऑफ नॉलेज झाले. म्हणजे ज्ञानाचं केंद्र, त्यांची बरोबरी करणारा आता कुठलाही असो, कोणत्याही विषयातला असो, तो शास्त्रज्ञ नाही उत्पन्न झाला त्यांची बरोबरी करणारा. त्यामुळे जगात नंबर 1 वर नाव बाबासाहेबांचंच आहे. हे खरं आहे की या मानवी समाजाचं अनेक शास्त्रज्ञांनी वर्णन केलेली आहेत. हा समाज बदलण्यासाठी वेगवेगळ्या थिअरी, सिद्धांत प्रसवलेले आहेत. सायंटिफिकपणे जगावं, मानवी जीवन या वैज्ञानिक पद्धतीनं सजवावं म्हणून अनेक सायंटिस्ट पुढे आले. वेगवेगळ्या प्रकृतीतल्या वेगवेगळ्या विषयाचं नवं संशोधन करून मानवी जीवन, भौतिक जीवन सजवण्यासाठी वेगवेगळी उपकरणं काढली. तरीही मात्र मानवी जीवनाची सजावट करण्यास, सर्वांगाने सजावट कशी होते, हे वैभव केवळ सम्यक संबुद्धत्व प्राप्त करणाऱ्या महापुरुषाला साकारता येतं, इतरत्र दुसऱ्या व्यक्तीला नाही. त्यामुळे महापुरुष हा शब्द पहिल्यांदा समजतो कोणाला? तर ज्यांनी सम्यक संबुद्धत्व प्राप्त केलेलं आहे त्यांना. दुसऱ्या व्यक्तीला नाही समजत. हे गणितच सोडवता येत नाही. लक्षण सूत्र त्रिपिटकामध्ये, दीघनिकायामध्ये लक्षण सूत्र आहे. 32 लक्षणं आणि 80 अनुलक्षणं कशी निर्माण होतात, कोणतं कर्म केलं तर कोणतं लक्षण स्थापित होतं शरीरावर,
हे लक्षण स्थापित करण्यासाठी जेव्हा 10 पारमिता, 10 उपपारमिता आणि 10 परमत्थ पारमिता या तिसही पारमितांचा डोंगर रचावा लागतो. सिद्धार्थ गौतमाला त्यांच्या तिसही पारमितांचा डोंगर रचण्यासाठी 1 लाख म्हणजे एक असंख्येय गणित त्यांनी जे गणिती हिशोबामध्ये कसं सोडवायचं. 1 असंख्य म्हणजे 1 या आकड्यावर 140 शून्य द्यायचे. तर त्यांनी असं त्रिपिटकामध्ये कथन आहे की 4 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागले तिसही पारमितांचा डोंगर रचण्यासाठी. म्हणजे तापस सुमेधापासून आपल्याला दिसतं तापेस सुमेधाचे हे प्रथम जीवन बोधिसत्वाचं, तापस सुमेधापासून तर ते सिद्धार्थ गौतमापर्यंत 4 हे बोधिसत्वाचा जीवन कालखंड. 4 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागले. तेव्हा कुठे तिसही पारमितांचा डोंगर त्यांनी रचला असं त्रिपिटकामध्ये उल्लेख आहे. काही असे नियम ठरलेले आहेत कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी 4 असंख्येय 1 लाख कल्प, कोणत्या बोधिसत्वाला 8 असंख्य 1 लाख कल्प, कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 12 असंख्य 1 लाख कल्प, कोणत्या कोणत्या बोधिसत्वाला 16 असंख्येय 1 लाख कल्प एवढे जन्म घ्यावे लागतात. तेव्हा कुठे हे 32 लक्षणं आणि 80 अनुमेंजन ते स्थापित होतात शरीरावर. वेगवेगळ्या बुद्धांचं वेगवेगळं आयुष्य असतं. ज्या ज्या बुद्धांचं जास्त आयुष्य असतं त्या कालखंडात मनुष्याचं देखील जास्त आयुष्य असतं. आता आपलं 100 वर्षाचं आयुष्य हळूहळू कमी होत 60वर आलं. हळूहळू कमी होऊन 10 वर्षापर्यंत येईल. 5च वर्षात लग्न हे होते, पोरं बाळ 10 वर्षात आपली सुट्टी. त्यानंतर पुन्हा असं चक्र सुरू होईल. 10 ते 20 पुण्य संग्रहित करतील लोक. 20 ते 40 ते असं करता 1 लाख वर्षापर्यंत एवढं मनुष्याचं आयुष्य वाढेल. आणि तेव्हा कुठे मग येणारे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध येणार आहेत. हे कोण कथन करतो? सिद्धार्थ गौतमानी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर याच महाभद्र कल्पामध्ये 5 सम्यक संबुद्ध येणार आहेत. त्यापैकी कोणागमन, ककुसंद, काश्यप आणि सिद्धार्थ गौतम हे 4. येणारे 5वे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध व लोकात चिंतन मनन सुरू आहे. पण बाबासाहेबांना बोधिसत्व मानलं जातं. जाणणारे लोक वेगळे असतात, त्यांचं वेगळं टावर असतं. तुम्ही बुद्धत्व आता बोधिसत्व ही काही कुठल्या विद्यापीठातनं काही बाबासाहेबांना आहे, ही काही पदवी मिळालेली नाही. त्या 4थ्या संगायनामध्ये 4थ्या परिषदेमध्ये नेपाळच्या आणि 6व्या संगायनामध्ये देखील बाबासाहेबांना हे बोधिसत्व आहेत असं संबोधलं गेलं. आणि तेव्हापासून बाबासाहेबांना बोधिसत्व आपण म्हणू लागलो. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध. त्यांच्या 30ही पारमितांचा ते डोंगर रचतील आणि कधी नाही बुद्ध होतील. आपण असं तर्क काढत राहतोय. पण याच महाभद्र कल्पामध्ये जे 5 सम्यक संबुद्ध होणार आहेत त्यापैकी कोणागमन, ककुसंद, काश्यप, सिद्धार्थ गौतम 4 आणि 5वे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होणार आहेत. याची कल्पना नाही ना आपल्याला कोणाला? नाही ना. माझ्या पुढे यावेळेला प्रश्न हा पडला की खरंच कोण होणार आहेत? म्हणजे येणारे आर्य मैत्रेय सम्यक संबुद्ध त्यांचं शेवटचं नाव अजित असणार आहे महाबोधिसत्वाच्या कालखंडात. माझ्या पुढे प्रश्न होता की नाही 10वा वर्षावास मी बांगलादेशामध्ये केला तेव्हा साधनानंद महाते त्यांचा मृतदेह अजूनही ठेवलेला आहे. त्यांनी ही छळी दिलेली आहे. ते अर्हत आहेत म्हणून वर्षावासात अर्हंतांबरोबर वर्षावास करावा मनात भिनलं. त्यांच्याकडनं काहीतरी शिकून यावं. दर शुक्रवारी जुम्मे का दिन
5,000च्या वर लोक जमा व्हायचे, मला जवळ बसवायचे डाव्या बाजूला. मला पहिल्यांदा संदेह याचा, लोक तर म्हणतात हा भिक्षू अर्हत आहेत म्हणून, पण आता मी कसं खरं म्हणू, मला संदेह यायचा. त्यामुळे मी अनुमती घेतली, त्यांना हात जोडले आणि अनुमती घेतली. म्हणते मला आपल्याबरोबर रात्रभर राहण्याची, ध्यान करण्याची, सायंकाळी 6 ते पहाटेला 5 वाजेपर्यंत, 5 वाजेला घंटी वाजली की मग सगळे भिक्षू यायचे, वंदन करायचे, वंदना झाली की चारी केला निघायचे. मी अनुमती केल्यानंतर, अनुमती मागितल्यानंतर मला अनुमती मिळाली. मग मी काय करायचो, सकाळी 11 ते 12 भोजन केलं की मग आराम करायचो, झोपायचो, झोपा काढायचं. मला अनुमती मिळाल्यानंतर सायंकाळचे 6 ते सकाळचे 5 पर्यंत त्यांची सेवा करण्यासाठी वेगवेगळ्या भिक्षू, वेगवेगळे शामनेर असायचे. एसीची व्यवस्था होती रूममध्ये, पण ते एसीचा फारसा उपयोग करायचे नाही. त्यांच्या सेवेमध्ये रत असणारे जे काही भिक्षू आहेत, शामनेर आहेत, ते बाहेरच्या वरांड्यात जायचे आणि मी मात्र माझं कुशन, 92 वर्षाचा म्हातारा एक भिक्षू असा खुर्चीत बसून राहायचा. म्हातारपण आलं म्हणून कधी उजव्या बाजूचा आधार घ्यायचा, कधी इकडला आधार घ्यायचा, कधी पाठीमागचा आधार घ्यायचा आणि लेटून राहायचा. 92 वर्षाचा भिक्षू. माझी ही आजीविका सुरू झाली वर्षावासातला कालखंड. त्यामुळे मी 6 वाजेपासनं तर 5 वाजेपर्यंत मी त्यांच्याबरोबर ध्यान करायचो. त्यांच्या सेवेमध्ये रत असणारे भिक्षू बाहेरच्या वरांड्यात गेले की मी माझं कुशन त्यांच्या खुर्चीजवळ न्यायचो आणि त्यांच्याबरोबर ध्यान करायचो. मला संदेह यायचा, गडी झोपला तर नाही रे, म्हणून मी असे डोळे उघडून पाहायचो. तर ते काय करायचे, उजव्या खुर्चीच्या हाताला असे टक 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 वाजवायचे. मी पुन्हा डोळे लावून द्यायचो. एखादी हप्ता असंच चाललं बरं. नंतर माझ्या लक्षात आलं की गडी जागृत आहे. वाटतं ना सहज, म्हणजे झोप हा रोग आहे. आपले डॉक्टर सांगतात ना, कमीत कमी 8 तास तरी आराम केला पाहिजे, झोप घेतली पाहिजे. झोप नाही लागली ना तर आपल्याला चिंता, डॉक्टरांकडे जातो औषध घेऊन वा इंजेक्शन घेऊन कसं झोपतो. पण ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं, जे सम्यक संबुद्ध झाले, पच्चिक बुद्ध झाले, ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्याला सावध बुद्ध म्हणतात. अशा 3 सत्वांनी या रोगातून ते सुटका प्राप्त केलेली असते. थीनमिद्ध हा मारबंधन आहे बरं, 10 बंधनांपैकी थीनमिद्ध म्हणजे शारीरिक आणि मानसिक आळस. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेलं असतं ना त्याला झोप घेण्याची गरजच उरत नाही. 24 तास जागरूक असतात ते. आता हे लक्षण आहेत, हे त्रिपिटकात हा भाग आलेला आहे. त्यामुळं झोप हा रोग आहे, निसर्गाने दिलेलं बक्षीस नाही. मला अर्ध आयुष्य झोपेत चाललं जात. ते 24 तास जागरूक असतात. म्हणून मी निरीक्षण करायचो आणि बघायचो. मी खूप निरीक्षण केलं. मला आत्मविश्वास आला की हा भिक्षू अर्हत आहे, कारण हे लक्षण पाहिलं म्हणजे झोप घेत नव्हते. दुसरी गोष्ट की आम्ही भोजन वाढायचो. भिक्षाटन जेव्हा झालं, लोकांनी भोजन दिलं, भिक्षा पात्रात भोजन, मी बघायचो एखादी असा घास घेतला की घेतला, तेही पाणी काढून टाकायचे. म्हटलं हा माणूस खाताना दिसत नाही, जेवताना दिसत नाही, पाणी एवढं घेतलं तर घेतलं. बारीक बारीक झालं होतं, 92 वर्षाचा. ज्यावेळेला त्यांना आम्ही संडासला घेऊन जायचो, तर संडासमध्ये जशी आपली कमीत कमी संडासचा वास येतो ना, थोडासा नाही थोडा, तसा वास, दुर्गंधच यायचा नाही. म्हणजे आम्ही वाचलं होतं की भगवान बुद्धांनी बुद्धत्व प्राप्त केल्यानंतर त्यांच्या चित्ताची एवढी शुद्धी झाली, चित्ताबरोबर मनाची म्हणजे शरीराची शुद्धी झाली. शरीरातल्या मग डोळ्याच्या चिपळातला असो, कानातल्या मुळाचा, नाकातल्या मुळाचा, संडाचा असो की विष्ठेचा असो, दुर्गंध यायचा नाही, सुगंध यायचा. आपल्याला विश्वास होईल का? नाही होत ना. म्हणून मग मी काय करायचो, मी अनुमती मागितली की संडासमध्ये न्यायचं, गाडीवर त्यांना व्हीलचेअरवर घेऊन जायचं.
त्या संडासमध्ये अजून दुर्गंध मिळायचा दिसायचाच नाही. मी वारंवार म्हणजे पुन्हा घेऊन बघायचो. त्यांना संडासला घेऊन गेलो. काय संडास करायचे की नाही बस घेऊन, आणि ज्या वेळेला आंघोळीला पण न्यायचो तरी संडासमध्ये दुर्गंध यायचा नाही यायचा. संडासला नेल्या म्हणजे आंघोळ करायचो, हे आपलं साधं सुधं साबण जे सुगंध नाहीये, आणि टिश्यू पेपरनी मोठे मोठे टिश्यू पेपर असायचे पुसून काढायचो आणि ते जिथे डस्टबिन मध्ये ठेवायचो. नंतर मग भंते बिनते इकडे आल्यावर आम्ही आंघोळ झाल्यानंतर पुसून काढलं की ते डस्टबिन मध्ये टाकलेले टिश्यू पेपर ते उपासक यायचे आणि एक एक आपल्या बॅगमध्ये भरायचे. मी म्हटलं असं कसं काय होतं, एक एक यायचे ना तो शामनेर मला सांगायला लागला, भंतेजी आणि या दुर्गंध नाही सुगंध येतो सेंट सारखा. आणि मग मी पाहिला, मी आणलं बरं का, खरंच सुगंध येत होता. म्हटलं असं कसं होतं, प्रत्येकाच्या अंगांचा वेगवेगळा, प्रत्येकाच्या बरा शरीराचा सुगंध असतो बरं. पण ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं हे शरीरही एवढं सुगंधित होतं. तुम्ही अजूनही श्रावस्तीला जा, अजूनही जा आणि त्या गंधकुटीत जा, तरी तो सुगंध संपलेला नाही, अजून नाही संपला. तर एवढं वैभव होतं, एवढं बुद्धांचे तरंग असतात, ते नित्यतेचे तरंग असतात. तो सुगंध बुद्धाचा असतो. त्यामुळं हे आश्चर्य वाटतं आपल्याला. पण ही विशुद्धीचा मार्गच तसा आहे. विशुद्धीचा मार्ग, सभ्ये संखारा नित्याति सभ्ये संखारा दुःखाति सभ्ये धम्मा अनत्ताति यदा पय्याय पश्यति अथ निबिंदति दुःखे एसमग्गो विशुद्धिया. हा विशुद्धीचा मार्ग आहे. तो 4 सतीपट्टान, 4 सम्यक प्रधान, 4 इद्धिपात, 5 बल, 5 इंद्रिय, 7 भोजंगर, अठ्ठंगिको मग्गो. हे बोधीचे 37 अंग आहे. 36 नाही, 36चा वैमनस्याचा आकडा असतो. 36 गड म्हणतात, तो 37 गड होता. एक प्रज्ञा नावाचा गड हे सगळे हरवून बसले. या देशात प्रतिक्रांती झाली आणि 36चा आकडा 36 गड म्हणायला लागले. 37 गड प्रज्ञा हा प्रमुख गडच या देशातला इतिहास हरवून बसलेले लोक. या देशात प्रतिक्रांती झाली. बुद्ध धम्म म्हणजे क्रांती, ब्राह्मणवाद प्रतिक्रांती हे शब्दच आहे ना, केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चित्तात चितारले गेले, दुसऱ्या व्यक्तीच्या नाही. विचार करा, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे जे चित्त आहे ना, डॉमिनेटिव्ह नेचर, प्रभुत्वकारी मानस, कुठलाही विषय येऊ द्या तरी बाबासाहेब आहेत. माईसाहेब आंबेडकरांकडनं मात्र हा स्वभाव समजला मला. नाही बाबासाहेबांचा आपण सहज म्हणतो की बुद्धिवादी स्वभावाचे होते, असं आपण म्हणतो केवळ, पण तो डॉमिनेटिव्ह कुठलाही विषय येऊ द्या, बाबासाहेबांचा हा तर्क, कुठलाही विषय, ती नियमितता, बोधिसत्वाचं जे महाकुशल चित्त असतं ना, ते नियमित काम करतं. अनेक वेगवेगळ्या संप्रदायाचे लोक आपले आपले प्रश्न घेऊन येत, त्या प्रश्नांचं उकल करण्यासाठी बाबासाहेबांच्याकडे येत. बाबासाहेबांचं म्हणणं त्यांना मान्य करून करावंच लागायचं. हे माईसाहेब आंबेडकरांनी सांगितलं. माई तुझं कधी ऐकत होते का बाबासाहेब? नाही, अजिबात नाही का. पण नंतर समजावून सांगायचे की हे असं नाही, हे असं आहे. हे प्रभुत्वकारी माणस, हे महाकुशल चित्त असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजे कितीही विरोध झाला तरी संविधान लिहिण्याचं बाबासाहेबांच्या एवढा बुद्ध्यांक कुठल्याही व्यक्तीच्या चित्तात नव्हता, खरंच नव्हता. शेवटी गांधी मजबूर झाले. गांधींना या मसुदा समितीचे अध्यक्ष हे बॅरिस्टर आंबेडकर, कोणीच नाही विरोध केला, याचा कोणी विरोध नाही केला. आता तर अलीकडे BN राव यांनी बाबा हे या देशाचं संविधान लिहिलं असे ताशेरे उडत आहेत बघा. कोणी बिमार पडतं, कोणी कुठे जातं, कोणी मत बाबासाहेबांवरच एकट्यावर जबाबदारी येतं. बरं, ही खरी गोष्ट आहे. काही घटनेचे पाणच या घरात आले तर इथे आल्याबरोबर बाबासाहेबांची लेखणी दिसते, चित्र बाबासाहेब बसून आहेत असं दिसायला लागतं. मी माझ्या घरात आलो, माझ्या बाबासाहेबांच्या घरात आलो असं वाटायला लागतं. त्यामुळे या भूमीत एवढी 61 एकरचा हा मोठा
हौद कुठे गेला? एवढं मोठं राष्ट्रीय स्मारक बाबासाहेबांच्या या पाऊलखुणा, हे डॉमिनेटिव्ह नेचर, प्रभुत्वकारी स्वभावाचं व्यक्तिमत्व यांच्याच अखत्यारीत होतं हे घटना लिहिणं, दुसऱ्याच्या नाही. गांधी तर मजबूर झालेच, पण जगातल्या साऱ्या विद्वानांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मजबूर केलं. हे खरं आहे. या जगतामध्ये जगात लाटा उसळणार आहेत सुनामी सारख्या. साऱ्या जगात बाबासाहेब एवढे प्रभुत्वकारी होणार आहेत, जिथे जिथे राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक बदल होतील ना, ज्या ज्या देशात, डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान त्यांना बघावंच लागेल, त्यांना भाग पडेल. न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव मी माझे गुरु भगवान बुद्ध यांच्यापासून उचललेले पंडित नेहरूंच्या वतीनं या घटने संविधानाच्या प्रिएम्बल मध्ये टाकल्या. याचा परिणामच असा झाला, जगातल्या सगळ्या संविधानकारांनी हे शब्द उचललेच. जगातले सगळे संविधानकर्ते मजबूर होऊन उचललेच. हे मानवी मूल्य मी भगवान बुद्धांच्या सद्धम्मातनं उचलले. याचा अंमल करण्यासाठीच शेड्यूल्ड कास्ट फेडरेशन विसर्जित करून 30 सप्टेंबर 1956 रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, हे प्रजासत्ता, रिपब्लिक स्टेट, कूटदंत सुत्तात, हवाला वाचा तुम्ही उद्या. दीघनिकायामध्ये कूटदंत या ब्राह्मणाला भगवंत उपदेश करताना राजे महाराजे लोकांना जो उपदेश केला, महाराज ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे आणि तुमच्या पुत्राचे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या महत्वपूर्ण ज्या मूलभूत गरजांची पूर्तता कशी करताय, ही प्रजा तुमच्या पुत्रासारखी आहे. त्यामुळं या सगळ्या प्रजेच्या मूलभूत गरजांची पूर्तता धार्मिक राजांनी करावी. देवो वसतु कालेन सस्य संपत्ती हेतुच हितो भवतु लोकोच राजा भवतु धार्मिको. राजा धार्मिक झाला तरच लोकांचं कल्याण होऊ शकतं. तो काय करेल? तिथे कूटदंत सुत्ताचा मूलभूत आधार काय होता? धार्मिक राजा जर झाला तर सगळ्या प्रजेच्या अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्याच्या मूलभूत गरजांची पूर्तता करेल. घटना दत्त बुद्धिझम कसा भरावा, जगातल्या कुठल्याच बुद्धिस्ट राष्ट्रातल्या घटनाकारांना जे जमलं नाही ना, ते केवळ आणि केवळ कूटदंत सुत्ताच्या आधारावर बाबासाहेबांना समजलं. म्हणून या तिरंग्यावर चौथा रंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोरलाय. हे धम्मचक्र. तिरंगा झेंडा नाहीये, 4 रंगाचा आहे, तरी लोक आजही तिरंगाच म्हणतात. तिरंग्याला चौथा रंग आहे. नोबेल ट्रूथ 3 नसतात, 4 असतात. न्याय, स्वतंत्रता, समता आणि बंधुभाव. हे अंकित बाबासाहेबांना वाटत होतं की या देशाचा झेंडा निळा असावा, म्हणून रिपब्लिकन पार्टीला झेंडा निळा दिसता. निळा का बरं? तर भगवान बुद्धांच्या केसांचा रंग आकाशासारखा निळा येऊन सब लोग आकाश के तले, त्यामुळं निळा ध्वज दिला. जेव्हा बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट होतील ना एका जीवनात, येणाऱ्या कालखंडामध्ये भंतेंना विचारले, खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम्ही बोधिसत्व मानतो आम्हाला जाणता येत नाही, कारण जाणता येण्याचं टावर आमच्याकडे नाहीये, ते अर्हंतांना जाणता येतं. म्हणून ही माहिती काढण्यासाठी खरंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते का? हे बोधिसत्व बुद्ध बनणार आहेत की येणारे याच महाभद्र कल्पांमधले, जसं सिद्धार्थ गौतमाने ज्यांनी बुद्धत्व प्राप्त केलं त्यांनी अंकित केलं, येणारे जे सम्यक संबुद्ध आहेत ते त्यांचं नाव आर्य मैत्रेयी असेल, त्यांचं नाव शेवटच्या जीवनातलं अजित असेल. तर बाबासाहेब आंबेडकर जे बुद्ध होतील, बुद्धत्व प्राप्त करतील या महाभद्र कल्पात की पुढल्या? माझा असा प्रश्न मी विचारलाय. म्हणते की याच महाभद्र कल्पामध्ये अजित नावाचे हे महाबोधिसत्व ते बाबासाहेब आंबेडकरच होतील काय? बरं का, आता माझा प्रश्न होता, पण या प्रश्नाचं जेव्हा होकारार्थी उत्तर मिळालं तर माझी छाती किती फुगली. म्हणजे मी त्यांच्या चरणावर असं माथा टेकला आणि त्यांच्या चरणाचं चुंबन घेत राहिलो. म्हणून मी सांगत आहे, नाही तर मला नाहीतर असं मी जर म्हणालो तर माझ्यावर चौथा आरोप लागेल. हा माणूस याला काही समजत नाही तरी असा हा म्हणतो बाबासाहेब आंबेडकरच हे येणाऱ्या याच महाभद्र कल्पामध्ये बुद्धत्व प्राप्त करणार. मला काय कळतं? मला नाही कळत.
की ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलेल्या असल्या व्यक्तीला, अशा व्यक्तीला ज्यांनी अभिज्ञा प्राप्त केलेल्या आहेत, अशा व्यक्तीकडूनच या प्रश्नांची मीमांसा, या प्रश्नाची उकल केली जाते. आपण बोधिसत्व पण म्हणतो, खरंच बुद्ध होणार आहेत का? तुम्हाला वाटतं का विश्वास बाबासाहेब बुद्ध बनणार आहेत का? कधी नाही. मला काय वाटत होतं, कधी नाही कधी बनतीलच. पण मला प्रश्न जे पडलेला की नाही खरंच बाबासाहेब बनणार आहेत का, तर याचं होकारार्थी उत्तर मिळालं. मी खोटा बोलेन. आपल्यालाही एखाद्याने प्रश्न विचारला तर आपण भुसकाळात पडतो ना. आपण नाही उत्तर नाही देऊ शकत. आपल्याकडे तेवढी प्रभावी ऊर्जा नाहीये, एनर्जी नाहीये, आपल्याकडे टावर नाहीये. ते आपण कव्हरेजच्या बाहेर आहोत. ते अरहंतांकडे असते. त्यामुळे मी हे कथन करतो, नाही तर मला कथन करण्याचा अधिकार नाहीये. म्हणजे ज्या वेळेला फाहियान, ईशिंग, हुआनसांग या तीनही भिक्षू प्रवासी आले, ते वर्णन करतात बोधगयेचं. बोधगयेला आता ते ब्राह्मणांच्या हातात आहे. हे खरं आहे की ते 4 भिक्षू आहेत ना, अगोदर ज्या आंदोलनाच्या ह्या प्रभावानं ते 4 भिक्षू कोणते कोणते ठेवले. एक आता ज्ञानेश्वर बनते होते जे म्यानमारचे, त्यांना इथलं नागरिकत्व मिळालं होतं, ज्ञानेश्वर बनते. तर त्यांना देखील त्या ज्या वेळेला ठेवलं, सुरई ससाई, भंते आनंद आणि ते देव ते म्हणते, अशा 4 भंतेंना ठेवलं होतं. त्यानंतर ब्राह्मण काय, हा महंत आहे, महंताचा अधिकार चालतो. त्यामुळे महंताच्या अधिकाराने तिथे 1949ला 6 फेब्रुवारीला जो BTMCचा कायदा झाला, त्या कायद्यानुसार त्यांना पूजा करण्याचा अधिकार दिला गेला. त्यामुळे आता कलेक्टर हा विशेष म्हणून हिंदू कलेक्टर असतो आणि तो अध्यक्ष असतो. महंताचीच हुकुमशाही. आता महंत त्यातला हिंदू कलेक्टर. त्यामुळं 134 वर्षे उलटून गेली. त्यात स्वातंत्र्याच्याच अगोदरच्या कालखंडात पंडित राहुल सांकृत्यायन बोलले होते की आमच्या हातात द्या, हे सगळं सम्राट अशोकांनी बांधलेलं आहे, तर आमच्या हातात, बुद्धिस्ट लोकांच्या आमच्या हातात द्या. त्यावेळेला गांधीजी म्हणाले हे स्वातंत्र्य हुरकू द्या, नंतर देऊ. तरी देखील पंडित नेहरूच्या उपस्थितीमध्ये हा कायदा पारित केला BTMCचा. आणि पहिल्यांदाच हे जेव्हा एंट्री करतात, ज्या अनागारिक धम्मपालांनी हे जे आंदोलन सुरू केलेलं होतं, तेव्हा हे अंकित जे संदर्भ देते, ते संदर्भ होते फाहियांचे, ईशिंगचे, हुआनसांगचे, की ज्या ठिकाणी हे स्तूप आहे, त्या स्तूपाच्या केंद्रस्थानी भगवान सिद्धार्थ गौतमांनी बोधी प्राप्त केली. त्या ठिकाणचा हा बोधिवृक्षाखाली, म्हणजे आता ज्या महाबोधी विहारामध्ये मूर्ती आहे ना, ती मूर्ती तर सम्राट अशोकाच्या कालखंडात मूर्त्याच नव्हत्या. या कनिष्काच्या कालखंडामध्ये ती मूर्ती मांडली गेली. पण तो सेंटर पॉइंट आहे ना, जिथे तो दगड काळा काळा दिसतो, त्याला ते लिनपिंड म्हणतात. लिनपिंड नाहीये, तेच खरं केंद्र आहे. एकाच बुद्धांची गोष्ट नाही, ते जेवढे भूतकाळातले बुद्ध होऊन गेले, सगळ्याच बुद्धांनी बोधी प्राप्त त्या ठिकाणी केलेले, ते ओरिजिनल, जिथे पूजा करण्याचा अधिकार ब्राह्मणांनी स्थापित केला या कायद्यानुसार. बरं, हे लिहून आहे ना धम्मलिपीच्या अक्षरामध्ये. तुम्ही अभिलेख व्हा. अभिलेख 3ऱ्या संगायनानंतर धम्मलिपीच्या अक्षरात 10वा अभिलेख आहे अशोकरामामध्ये. तिथे 10व्या अभिलेखात हे सुटसुटीत लिहून आहे धम्मलिपीमध्ये. बरे, हा पुरातत्वीय आधार आहे ना, मोठा कल्पना नाही आहे, वाऱ्यावरचं बोलणं नाही आहे. हे कनिंगमनी सांगितलेलं आहे. अलेक्झांडर कनिंगम ज्या वेळेला एंट्री करतात, हे सगळं संशोधन करतात. बोधिवृक्षाखाली सिद्धार्थ गौतमांनी बोधी प्राप्त केली. सम्राट अशोकाच्या कालखंडात सम्राट अशोकांनी ही धम्मयात्रा यासाठी जिथे जिथे अर्हत भिक्षू घेऊन गेले, या ठिकाणी भगवंत गेले, त्या ठिकाणी स्तूप उभारले. 84,000 स्थळं निवडले. 84,000 महास्तूपाची एकाच वेळेला पूजा केली. तेल प्रज्योतन, तेलाचे दिवे प्रज्वलित करून पूजा करण्याचे संकेत तुम्ही ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद, अथर्ववेद 4 वेद वाचा.
प्राचीन साहित्याचे समजलं, चारही वेद वाचा, तरी देखील हे साहित्य नंतरच्या त्यांना या संस्कृत भाषेला लिपीच नाही आहे. ही धम्म लिपीच्या आधारावर उभी झालेली भाषा आहे संस्कृत. त्याच्या अगोदर नव्हतं हे सगळं लिखाण. मोहेंजोदडो आणि हरप्पाचं हे जे वैभव आहे हे कोणागमन, ककुसंद, काश्य बुद्धांच्या कालखंडातलं आहे. जे मोठे मोठे नगर आपल्याला दिसत आहेत, पुढे मोठे मोठे नगर, पुढे हे नागाच्या फण्यावर म्हणे ही पृथ्वी आहे. हे भाकड कथा आहे केवळ. हे नागराजे म्हणजे पंचनागराजे, हे नागर लिपी, हे जेवढ्या वेळा शहरांचे आपल्याला दिसते ते दक्षिणेत लिपी गेली ना, नागर लिपी नागराजांनी संपन्न केलेली पाली भाषेची जी विकसित रूप आहे. दक्षिणेत मग मल्याळी असो, तेलुगू असो, तमिळ असो, कानडी असो, मराठी असो, हे नागर लिपी, त्याला पुढे देवनागरी असं म्हटलं गेलं. नागराजांची ही संपूर्ण वसाहत, एवढे मोठे नागराजांच्या कालखंडात केवढं मोठं हे संपूर्ण वैभव या देशात दिसतं. टक वाका टक, हे टका, टका म्हणजे पैसा नाही का, टका, हे वैभवच मुळात हे पाली भाषेतलं वैभव आहे. जे वाकाटकांनी हे एवढं मोठं, बाबासाहेब 25 डिसेंबर 1954 या देशात 2000 लेणे आहेत. यापैकी 1700 पेक्षा जास्त लेणे महाराष्ट्रात आहेत. 100% महाराष्ट्र, 100% महाराष्ट्र बुद्धिस्ट होता. हे सगळे, हा सगळा ब्राह्मण तर आदिवासी घटकाविमुक्त, हा संपूर्ण धर्मांतरित झाले. मुस्लिम असू दे की ख्रिश्चन, हे सगळेच बुद्धिस्ट होते, नागल होते, नागराज, नाग वंशीय लोक होते. बाबासाहेबांनी 1 जानेवारी 1927 भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाजवळ आले. हे बाबासाहेबांचं प्रेरणास्थान ठरलं. प्रेरणास्थान, श्रमण संस्कृती आणि ब्राह्मण संस्कृतीच्या इतिहासी दरार, इतिहास त्यांच्या हातात लिहिणं होतं, आपल्या हातात नाही. पण हे जे स्वाभिमानाचं युद्ध 1 जानेवारी 1818 लढलं गेलं, हे केवळ आणि केवळ बाबासाहेबांना समजलं. स्टॉटन स्वतः लिहितो, आम्ही जगावर राज्य केलं, मात्र एवढी पराक्रमी जमात नाही बघितली. यांनी जर ठरवलं ना साऱ्या जगावर आक्रमण करून जगाची सर्वश्रेष्ठ जमा राज्य करणार आहे, तुम्हाला आत्मविश्वास आहे का? बाबासाहेब जेव्हा चक्रवर्ती सम्राट होतील ना, चक्रवर्ती, तेव्हा तुम्ही लोक बाबासाहेबांची अनुयायी साऱ्या जगात पसराल. हो, जगात पसरणार आहात आणि साऱ्या जगावर तुम्ही राज्य करणार आहात. साऱ्या जगावर सुनामीच्या लाटा येतील ना, हिंदू असो, मुस्लिम असो, जैन असो, शीख असो, यहुदी असो, ईसाई असो, सगळ्या तडातड संप्रदायांच्या भिंती तडातड तुटतील आणि सुनामीच्या लाटा उसळतील. लाटा आता कशा चढाव उतार येत दिसत आहेत. एकीकडे मनुस्मृती जाळताना आपले लोक दिसत आहेत ना, दुसरीकडे हा सकपाळ बाबा म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे, बाबासाहेब आंबेडकरांचे चित्र धारण करण्याचे संपूर्ण विधी होत आहेत. एकूणच अल्पसंख्याकांवरती हे हल्ले करून या देशाचं संविधान नष्ट करू इच्छित आहेत. घटनेच्या कलमांना हात लावत नाही आहेत, पण असे काळे कायदे पास करत आहेत ज्यामुळे घटनेच्या मूलभूत अधिकारांवरती हनन होतून मूलभूत अधिकारांचं हनन झालं तर ही लोकशाही अजूनही घटनेच्या 61 याप्रमाणे या देशातच्या निवडणुका ह्या बॅलेट पेपरवरच घेतल्या पाहिजे. आता राजा काय राणीच्या पोटातनं नाही येणार, तो बॅलेट पेपरवरनं. एक व्यक्ती एक मत एक मूल्य. लोकांना नागरिकत्वाचा हा अधिकार प्राप्त करण्यासाठी लोकांना रक्त सांडवावं लागलं, पण या देशातल्या नागरिकांवरती एवढे उपकार आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. या देशातल्या सगळ्या नागरिकांचं रातसर आपले बुडके कापले नाही तर बाबासाहेबांचं ऋण खंडवणं एवढं नाही आहे. एवढं ऋण बाबासाहेबांचं या देशावर आहे. आणि लोकांना रक्त सांडवायला लागले नागरिकत्वाच्या अधिकारां मिळवण्यासाठी. गांधीशी विवाद केला नव्हे, दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये स्वतंत्र मतदार संघ हिसकावून आणला बरं का. आणि गांधींनी येरवड्याच्या समोर यांच्यासाठी उपोषण केलं. बरं, रमाईचं तरी थोडे ऐकत होते काय बाबासाहेब? अजिबात नाही. पण एक गोष्ट ऐकली, कोणती? साहेब, गांधीबुवांना वाचवा, नाहीतर सारं खापर ना, त्यांना काय झालं ना, सारं खापर तुमच्यावर फोडतील बरं का. आणि समझौता केला बरं का, पुणे करार. आज जर 2 मतं टाकण्याचा अधिकार असताना बॅलन्सिंग पॉवर राहिलो असतो आपण.
बॅलन्सिंग पॉवर, पण त्याचा अंमल झाला नाही पुढे. हा बॅलन्सिंग पॉवर राहिला असता. बाबासाहेबांच्या या सगळ्या संघटना, बाबासाहेबांनी हा समाज बदलण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, समता सैनिक दल, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया यासाठी दिल्या होत्या, समाज बदलण्यासाठी. सगळ्याच लोकांनी आपल्या या तीनही संघटनांचे आजन्म सभासद असावे, आपले बाबासाहेबांची भूमिका. पण दोन व्यक्ती एक नाही ना, जिकडे तिकडे पसार झाले. बाबासाहेबांच्या संघटना कुठे गेल्या? मला तर आज कसं बाबासाहेबांचे बाळासाहेब आंबेडकर नातू वंचित बहुजन आघाडी घेऊन राहतात. मलाच बरं नाही वाटत. रिपब्लिकन पार्टीचा हातात हत्यार पाहिजे होतं बाळासाहेबांच्या. तीनही संघटना हातात हात घालून जोमानं या साऱ्या ब्राह्मणेतर आदिवासी समाजाला, हा संपूर्ण भिक्षू संघ समवेत न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या आधारावर हा समतामूलक समाज निर्माण करणं, ही सगळ्यात कठीण जबाबदारी आमचीच आहे. दुसरे बदलतील या नादात अजिबात राहायचं नाही. आपणच बदलणार आहोत. पण हा सगळा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, धर्मांतरित झालेले लोक यांना जागरूक करायचं कसं? या गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. भीमा कोरेगावलाच 1 जानेवारी 1927 मनुस्मृती दहन करण्याचा निर्णय घेतला होता. महाडच्या चौदार तळ्याचं पाणी पिण्याचा निर्णय 1 जानेवारी 27 घेतला, 1927 घेतला होता. गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. महारांची मनं टटोलण्यासाठी त्यांनी नाशिक जिल्ह्यामध्ये येवल्याला सभा बोलवली. महाराजची स्वतंत्र परिषद. जन्म घेणे माझ्या हातात नव्हतं, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. चुकूनही या ब्राह्मणवादी तुरुंगात मी जगणार नाही आणि मरणार नाही. या ब्राह्मणवादी, जरीही मी हिंदू म्हणून जन्माला आलो तरी मी हिंदू म्हणून जगणार नाही, मरणार नाही. हिंदू हा शब्दच असा कटू शब्द आहे. तो ब्राह्मणी धर्माचं नामकरण त्यांनी हिंदू करून टाकले, हे आपल्यालाच कळू दिलं नाही. आर्य समाजाचे संस्थापक दयानंद सरस्वती, पृष्ठ नंबर 83 बघा. सत्यात्म प्रकाश या ग्रंथात ते लिहितात, इराणियन शब्द आहे, पर्शियन शब्द आहे. इराणला पर्शिया असं म्हणायचे. ज्या पर्शियन राष्ट्रातल्या लोकांनी इथे आक्रमण करून त्यांनी हिंदुस्थान हे नाव दिलंय. हिंदू या शब्दाचा अर्थ गुलाम, काळा, दास, चोर, लुच्चा, लफंगा असा आहे. यांनी आपल्याला कळून दिलं नाही, ब्राह्मणी धर्माचं नामकरण यांनी केलंय. त्यामुळं बाबासाहेबांनी या संपूर्ण ब्राह्मणेतरांना सगळ्यांना जागवण्यासाठी महारांना जागवणं, महारांनी दोन्ही हात उंच करून बाबासाहेबांना समर्थन केलं. जन्म घेणं माझ्या हातात नाही, पण जगणं आणि मरणं माझ्या हातात आहे. त्याच भाषणामध्ये सह्याद्री कुंड पुराण वाचा. तुमच्या पुण्यात आहे की नाही मला नाही माहित, पण पुण्यात ते दिसलं नाही. तुम्ही लायब्ररीत पहा, पुण्याच्या युनिव्हर्सिटीमध्ये नाही दिसलं मला सह्याद्री कुंड पुराण. मी दादरच्या मुंबई मराठीमधनं हे वाचलं. तिथे PhD वाल्यांचे जे बॅरेक असतात ना, त्या बॅरेकमध्ये ठेवून तो ग्रंथ आता कोणी गायब केला माहिती नाही. काय लिहिलंय बाबासाहेबांनी, संदर्भ दिले त्या ग्रंथाचे. हा सगळा ब्राह्मणेतर, आदिवासी, भटका विमुक्त समाज, हे धर्मांतरित झाले मुस्लिम असो की ख्रिश्चन, यांच्याविषयी एवढ्या घाण शिवे शाप देणाऱ्या म्हणींचा संग्रह आहे. म्हणून बाबासाहेबांनी सावध केलं, गुलामांना त्यांच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे ते बंड करून उठतील. हा सारा मराठा समाज, कुणबी, तेली, कोळी, माळी, सुतार, लोहार समाज, सगळा ब्राह्मणेतर समाज, आदिवासी समाज, भटका विमुक्त समाज, हे सगळे लोक एक काळचे नागवंशी लोक होते प्राचीन काळातले. आणि हे सगळेच बुद्धिस्ट होते. इतिहास विसरून गेले, विस्मरण झालं. ब्राह्मणवाद इथे प्रतिक्रांती झाली. शेवटचा सम्राट बृहद्रथ, त्यांची कोटाने पुष्यमित्र शुकांनी हत्या केली. साकेत नगरीचं नाव बदलणारा हाच माणूस, पुष्यमित्र, हाच खरा राम आहे. रावणाच्या कथा आपल्या माथ्यात रोवल्या गेल्या, मारल्या गेल्या, माथ्यात घुसवल्या गेल्या. रावण म्हणजे लंकेला मी जाऊन आलो, सारी लंका धुंडाळून आलो, रावणाचा अतापता नाही. ही असली लंका म्हणजे ही पाटलीपुत्र आहे. सगळ्यात मोठं शहर होतं पाटलीपुत्र. हे गांधी मैदानात तेच अशोक वन आहे. वर्णन केल्याप्रमाणे हेच अशोक वन होतं. आपल्याला सांगितलं जातं खिलजीने हल्ले केले.
यांनीच हल्ले केले, खिलजीचं नाव बदनाम केले. हे खरं आहे. नवा जेव्हा जसा इतिहास आपल्याला ओळखायला आहे ना, तेव्हा माहिती होईल. या देशात प्रतिक्रांती झाली. ज्या अयोध्येमध्ये हा जो देश 100 फाहियान ज्यावेळेला एंट्री करतायत, फाहियान म्हणजे त्यावेळेला एंट्री करतात, ते पाहतायत की 100 महास्तूप आहे तिथे. कुठे? साकेत नगरीत. हे देखील हा सगळा रचना, त्याच्या विटा तरी पाहून पाहणं कोणातल्या काळातला आहे, ते तुकडे तरी पाहून पाहणं मशिदीचे. हे महाविहार होतं. कुठल्याही राजाचं कुठल्याही मशिदीला नाव नाही राहत. बावरी महाविहार होतं ते. बावरी नावाचा जो पुरोहित होता, जो पुढे भिक्षू झाला राजा प्रसेनजिताच्या राजदरबारामध्ये, पुरोहित म्हणजे मंत्री, त्यांच्याच उपस्थितीत विशाखाने आपल्या आजोबाच्या श्रेष्ठीच्या स्मरणासाठी ते महास्तूप 84,000 खांबावर उभं केलं होतं. जे आता जे पुरावे मिळाले ना, ते सगळे स्तूपाचे आहेत. मात्र कोरोनाच्या कालखंडात आमच्या मोहन भागवतांनी त्यांनी हे बरोबर सुलगवली आणि आमचे नागपूरचे ते आणि चंद्रचूड आणि ते नागपूरचे आमचे मोठे बाबन नाही ते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश होते. नाही, गवई नाही, आमच्या नागपूरचे होते. नाही, ते दोघांनी मिळून हा प्लॅन केला आणि सुप्रीम कोर्टांकडून हा न्याय बदलून घेतलाय. त्यामुळं हा न्याय सबुतांच्या आधारावर नाही, हा केवळ श्रद्धाच्या आधारावर नाही. जो रामललाची मूर्ती आणली ते पुरातत्व खात्यात लोकांना माहिती आहे की हे सगळं विकृतीकरण आहे. तिथले दुसरीकडून आणलेली होती. जे पुरावे आहेत ते सगळे ठोस पुरावे अजून आजही खोदाई काम केलं ना तरी ते स्तूपाचेच पुरावे आहेत. त्यामुळं त्यांच्या घशात त्यांनी टाकलं. हे आक्रमण म्हणजे या विहाराचे संदर्भ 1949 सालीच हे पंडित नेहरूंनी त्यांना पूजा करण्याचे जे संकेत दिले होते ना, तोच आधार घेऊन राजीव गांधींच्या कालखंडात त्यांना पूजा करण्याचा अधिकार दिला होता बरं का. पुढे चालून नरसिंहरावाच्या काळात तर ते सगळे काँग्रेसवाले ते तोडून मस्जिद म्हणजे संपूर्ण मस्जिद म्हणून ती तोडून टाकली. ते तर गुन्हेगार नाहीच राहिले. पण या स्तूपाचं काय झालं? सोमनाथ मंदिराचाही तो 1949 कायदा आहे. सोमनाथ मंदिरात नरेंद्र मोदी ट्रस्टी अध्यक्ष आहेत. त्यांना वाटलं इथे काहीतरी सोनं नाणं मोती पोरे हे मणिरत्न लिखतील. म्हणे डॉक्टर वीणा जैन ही टीचर पण आहे, पुरातत्व खात्याची महासंचालक दिल्लीत. त्या सगळ्याची टीम सोमनाथला गेली. खोदाई काम सुरू झालं आणि तिथे 3 माळ्याचं स्तूप मिळालं. त्यातल्या भगवंताच्या धातू पण मिळाल्या. काम बंद. आता काय ते देणार आहेत? महाबोधी विहाराचं देखील 49ला असाच कायदा पंडित नेहरूच्या उपस्थितीत तिथल्या बिहार राज्यांनी पारित केलाय. आता विचार करा, नरेंद्र मोदीजी मध्ये नागपूरमध्ये आले, आंदोलन सुरू, जिकडे तिकडे उपोषण सुरू झाले होते आणि हजारोंच्या लाखोंच्या संख्येनं आंदोलन देशाविदेशात सुरू होते. पण सरकारने त्याची तसदी घेतली नाही. नरेंद्र मोदीजी नागपूरला आले, दीक्षाभूमीला भेट दिली. पुन्हा सुरई ससाई म्हणतेंना पुन्हा तुमची केस सुप्रीम कोर्टात, जो 2012ची जी केस आहे 380 नंबरची, तर पुन्हा ते तुम्ही कोर्टात जा. वेगवेगळ्या लोकांना सांगितलं तुम्ही रिट पिटिशन टाका. अनेक लोकांच्या रिट पिटिशन रिजेक्ट केल्या. या सूर्यबान आज हे शर्मा आहे ना, यांनीच रिजेक्ट केल्या. सुलेखाबाई कुंभार यांची केस देखील रिजेक्ट केली. आम्ही ज्यावेळेला आमची केस टाकली असती तर आमची केस रिजेक्ट केली. पण आम्ही इंटरव्हेशन ही प्रोसेस असते कायद्यानुसार. ती इंटरव्हेशन प्रोसेसमध्ये त्याच जुन्याच त्या केसमध्ये आपल्याला एंट्रन्स करून आपण पुरावे, सुरेश ससांनी जी केस ठेवली होती त्यात माणसं बदलायची, 10 आमचीच माणसं असली पाहिजे. त्यामुळे कायदा बदलावा लागेल, जो 1949 साली केलेला कायदा. आर्ग्युमेंट केलं नाही असं नाही. सुलेखाबाईंच्या वकिलांनी आर्ग्युमेंट केलं की 26 जानेवारी 1950ला या कायद्याचा अंमल सुरू झाला. जुने कायदे रद्द होत जातात, निरास्त होऊन जातात. पण सुप्रीम कोर्टाने काही ऐकलं नाही. तुम्ही जा तिकडे बिहारच्या शासनात राज्य सरकारात जा. महंतांना दिलेला
म्हणजे इंग्रजांकडून महंतांना दिलेला अधिकार जो होता, तो अधिकार जो ब्रह्मदेशाचा राजा पाल त्यांनी जी डागडुजी केली होती, तर त्याला तिथे नौकर म्हणून ठेवलं होतं, महंताला नौकर म्हणून ठेवलं होतं. आणि ज्यावेळेला इंग्रजांचे हल्ले झाले त्यावेळेला तेथून गेल्यानंतर हा मालक बनलाय बरं का. आणि इंग्रजांनी तो प्राधिकार त्यांना बहाल केला. अशा रीतीनं इंग्रजांना मिळून महंतांना तो अधिकार मिळाला. ते करवून घेतलं पंडित नेहरूंच्या हस्ते. त्याच वेळेला हा प्रश्न पुन्हा उचलला होता आनंद कौशल्यांची. तरी देखील मात्र काही नाही. पुढे हे आंदोलन सुरू झालंय सुरेशसाई भंतेंच्या नेतृत्वात. पुढे लाल दिव्याची गाडी त्यांना मिळाली, त्याच्यामुळे मग ते शिथिलीकरण आलं. आता कोर्टातून आपल्या लोकांचा कोर्टांवरती विश्वास आहे, त्यामुळे कोर्टातून निर्णय लावू द्या. आपण रस्त्यावरची आंदोलनं केली तरी आता हे सुप्रीम कोर्टाच्या अधीन आहे, आपण सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहू असंच ते म्हणतील. म्हणून तरी आपले पुरावे एवढे सबळ असले पाहिजेत. म्हणून हे सगळे पुरावे निश्चित करण्यासाठी आम्ही इंटरव्हेन्शन प्रोसेस पूर्ण केली. आता तारखावर तारखा मिळतील तरी देखील, म्हणजे इथून जर आम्ही हरलो तर आंतरराष्ट्रीय न्यायालयात युनोमध्ये जावं लागेल. युनोमध्ये जाण्यासाठी हे सरकार काही प्रतिनिधित्व करणार नाही, कारण त्यांचं सरकार असल्यामुळं आपल्याला दुसऱ्या देशाची जे बुद्धिस्ट राष्ट्र आहे त्यांना सोबत घेऊन आपल्याला तिथे एंट्री करावी लागेल. आणि तिथूनही समजा आपण हरलो तरी आपल्याला रस्त्यावरची लढाई लढावी लागेल. सुप्रीम कोर्टाने त्या त्रिपाठी वकिलांना असाच प्रश्न विचारला की भगवान बुद्ध हा विष्णूचा 9वा अवतार नाही, हे तुम्ही सिद्ध करा. अरे बाबा, तो विष्णूच ही केवळ कोरी कल्पना आहे. विष्णूच नाही तर विष्णूचा अवतार भगवान बुद्ध कसे होऊ शकतात? हे काय त्या सगळ्या आर्ग्युमेंट करताना काय त्या दस्तावेजातल्या ह्या काल्पनिक गोष्टीवर आर्ग्युमेंट करून श्रद्धेवर निर्णय देण्याचा बेत त्यांचा दिसतो. पुरातत्व शेवटी निर्णय देणं सुप्रीम कोर्टाच्या हातात असतं. आपले एवढे मोठे सबूत आहेत. सम्राट अशोकाने म्हणजे 2002लाच वर्ल्ड हेरिटेज सेंटर केलं, त्याचं 14.5 एकर जमीन दाखवली तिथे. ते पण नाही आहे ना तिथे. किती वाढवलं, किती जाय, म्हणजे ज्या भाईयांच्या सगळ्या अग्रलेखामध्ये त्या ज्या प्रवास वर्णनामध्ये उत्तरेच्या बाजूला एक मोठा रोड आहे आणि तिथे मोठा महाल आहे, उपराजधानीचं शहर म्हणून तिथे कोंबलं गेलेलं आहे. हे एवढं मोठं हे संपूर्ण पुरातत्व खात्याचा एवढा आधार आहे. आणि जे सेंटर आहे ना ते 10व्या अभिलेखामध्ये जिथे तो काळा दगड आहे ना, हे संबोधित ठिकाण आहे, स्थळ गेलं, हे निश्चित केलं गेलं. हा एवढा मोठा पुरातत्वीय आधार असल्यानंतर देखील ते आमचा असा विश्वास आहे, हे शिवालय बा असे संबोधू लागलेले. त्यामुळं बहुमत कायदा पास. आता शेवटी काय होतं काय माहिती नाही. आपण जरी इकडे केस हरलो तरी उच्च न्यायालयात म्हणजे युनोमध्ये जावं लागेल, आपल्याला जावंच लागेल. काय करणार आहात? तरी संपूर्ण हा टप्पा 17 डिसेंबर पासून आम्ही 1 जानेवारीपर्यंत निघालो. 1 जानेवारीला रात्री 12 वाजल्यानंतर सलामी दिल्यानंतर आपण सगळ्यांनी यायचं. सलामी दिल्यानंतर या सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विषयासंबंधीचे हे उल्लेख आपल्याला दिसत आहेत. या हे सगळं आंदोलन सगळ्यात बाबासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या संघटनांनी, जे प्रगतिशील लोक आहेत, अनेक अल्पसंख्याकांच्या संघटना आहेत, संघटनां मिळून या देशाचं संविधान वाचवण्यासाठी, या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी हे आपल्याला खरंच मैदानात रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. या कायदेशीर मार्गाने रस्त्यावरची लढाई लढावी लागणार आहे. त्यामुळे या लढाईची तयारी करण्यासाठी 1 तारखेला आम्ही सगळे वेगवेगळे कार्यकर्ते घोषणा करणार आहेत, जे सामाजिक कार्यकर्ते, आर्थिक, राजकीय आणि या संपूर्ण इकॉनॉमिक्सच्या सगळ्या या इंटरनल सगळ्या डायनामिझमच्या संपूर्ण सोडवण्यासाठी अनेक कार्यकर्ते भाषणासाठी येणार आहेत. आपण 31 तारखेला रात्री 12च्या नंतर ही भाषणं ऐकायची आणि पूर्ण भारतभर आम्ही या टप्प्यांची संपूर्ण जाहीर करणार आहोत आणि हळूहळू या रस्त्यावरचं आंदोलन कसं विकसित करायचं त्याची घोषणा करणार आहोत, त्या टप्प्यांची घोषणा करणार आहोत. आपण या सगळ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक या समग्र क्रांतीच्या आंदोलनामध्ये आपण सहभागी व्हावं. हा सद्धम्मच
या देशाला नाही जगाला वाचवू शकतो. सद्धम्मानच ही तुटलेली मनं जोडू शकतो. हा संपूर्ण ब्राह्मणवादाचे जे जिकडे तिकडे हल्ले होत आहेत, हे हल्ले रोखून टाकण्यासाठी आपल्याला सगळ्यांना ही सामूहिक लढाई विकसित करावी लागेल. त्या लढाईचे आपण सगळ्यांनी पाईक बनावे आणि रक्तविहीन रक्ताचा एकही थेंब न सांडता या न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव या मानवी मूल्याच्या या आधारावर ही जीवन पद्धतीची सुरक्षा करून, हे लोकशाहीचं सुरक्षा करून, हा सद्धम्म जो बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याच्या या ज्ञानाची प्रक्रिया जे वैभव बाबासाहेबांना साकारता आलं, ते सारं जगच बुद्धमय धम्ममय करण्याच्या या उद्देशानं हा संपूर्ण जथ्था पुढे पुढे जात राहील. भिक्खू संघाच्या या पुढाकारात हा संपूर्ण राजकीय, सामाजिक, आर्थिक सगळ्या सांस्कृतिक संघटनांनी एकत्र येऊन या सगळ्याच या सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सगळ्याच सांस्कृतिक प्रश्नांची उकल करण्यासाठी एकजुटीनं एकदिलानं बाबासाहेबांच्या ज्या संघटना पुन्हा दमदार नव्या जमानं नव्या जोमानं एकत्र करून सगळ्यांनी मैदानात उतरावं असं आवाहन करतो. याच ठिकाणी थांबतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं आपलं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. एक सूचना, 2025 आणि 2026 हे 2 वर्ष भारताच्या भिक्खू संघाकडे हे इंटरनॅशनल त्रिपिटका चॅन्टिंग आहे. पुढल्या वर्षी 2026ला आपण मात्र सगळ्यांनी यायचं आहे. बहुतेक जास्तीत जास्त तिथे 17 देशातल्या हा सगळा भिक्षू संघ येऊन जे संगायन करेल, त्यात त्या संगायनामध्ये 7व्या संगायनाची जी घोषणा करणार आहोत, ज्यामुळं भगवंताचा हा सद्धम्म धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार कसा करावा यामध्ये विविधता आहे, विभिन्नता दिसते. या कम्मठठाणाचा अभ्यास करण्यामध्ये वेगवेगळ्या देशातले लोक वेगवेगळ्या प्रकारे फॉलो करतात. त्यामुळे एकजिनसी, एकमत, एकमतता, एक वाक्यता यावी या सगळ्या थिअरी आणि प्रॅक्टिसमध्ये. यासाठी 7व्या संगायनाचं आवाहन करणार आहोत. त्या आव्हानासाठी त्या 10 दिवसाच्या चॅन्टिंगमध्ये आपण 2 डिसेंबर ते 12 डिसेंबरपर्यंत 2026ला आपण पुण्याच्या मंडळीतनं, इकडल्या सगळ्या मंडळीतनं हजर राहावे. तिथे थिअरीच्या सैद्धांतिक पातळीवरच्या 2 दिवसाच्या 13 आणि 12च्या या दिवशी चर्चा होणार आहेत. 12ला प्रामुख्यानं शेवटचा दिवस याच चर्चेत जाणार आहेत. वेगवेगळ्या देशातले जे काही ओरिएटर भिक्षू आहेत, जे त्यांची सैद्धांतिक आणि व्यावहारिक भूमिका मांडणारे तेच मांडणार आहेत. त्यामुळं या 7व्या संगायनाची घोषणा जर झाली तर पुण्याचं वजन जास्त पडतं की मुंबईचं जास्त पडतं की औरंगाबादचं जास्त पडतं की नागपूरचं जास्त पडतं या म्हणजे कारण 7वं संगायन कुठे बोलवायचं, लोकांचा भर आहे बोधगयात. आता बोधगया मुक्तीच्या आंदोलनासाठीचाही हा लढा सुरू आहे. आणि त्याचबरोबर पण पुण्यातल्या लोकांचा, पुणे जिल्ह्यातल्या लोकांचा जास्त भर पडतो की औरंगाबादचा पडतो की मुंबईकरांचा पडतो की मग नागपूरकरांचा पडतो माहिती नाही. पण हा संपूर्ण बुद्धिजीवी आपला तबका आहे. या तबक्यांनी सहजपणे त्या संगायनामध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा असं आवाहन करतो. आणि येणाऱ्या कालखंडात हा सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्षाची स्पष्टोक्ती करण्यासाठी ज्या 4ही प्रतिज्ञा बाबासाहेब आणि बुद्ध आणि त्यांचा धम्म या ज्या शेवटच्या पृष्ठावर 4ही प्रतिज्ञाकडे ही जीवसृष्टी आहे असीम प्रतिज्ञा आपण करूया. साऱ्या जीवसृष्टींना भवसागर पार नेण्याची. आपणामध्ये असंख्य दोष आहेत, संपूर्णपणे काढण्याची. अनंत सत्य आहेत आणि एकेका सत्याचं आकलन करून हे लोकीय सत्य आणि लोकोत्तर सत्य पोहोचवण्याची. 4थी प्रतिज्ञा भगवंताचा मार्ग अतुल्य आहे आणि तो संपूर्णपणे आत्मसात करण्याची. त्यामुळे 4ही प्रतिज्ञा ही थिअरी आणि प्रॅक्टिकल याची सोडवणूक कशी करावी यामध्ये जी मतभिन्नता आहे ती परिपूर्णता आपल्याला साध्य करता आली तरच सद्धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं वैभव साकारता येईल. एक धम्मस्कंदांची आता हे 3 सरण पाचशील आम्ही लिहिलेली पुस्तकं काय किंवा तुम्ही म्हणून ते चाललंय ते जवळपास 1956 पासून 14 ऑक्टोबर तेव्हापासून एकवचनीची ही गाथा आहे बरं. याचना गाथा, खमा याचना, ओकास वंदामी बनते. आता ओकास वंदामी एकवचनी गाथा झाली. खमा याचना बहुवचन आहे. पारंपरिक देशामध्ये बहुवचनी गाथा आहे.
मय्यं भन्ते ओकास मय्यं भन्ते संगो द्वारतेन मय्यं तत्तं सब्बंग अपराधं खमथ नो भन्ते. मे असलं तर एकवचनी होते, नो असलं तर बहुवचनी येतं. खमथ संघ असला मंचावर तर संघाला याचना करायची असते. ओकास वंदामी भन्ते संगो ओकास मय्यं भन्ते संगो द्वारतेन मय्यं कसं सब्बंग अपराधं खमथ नो भन्ते संगो. मग त्यातले ज्येष्ठ भिक्षू असतील ते मग हे खमा खमा खमतू खमतू खमामी 3 शरण आणि 5 शील ग्रहण करण्यासाठीची आपण याचना करतो ना, तेव्हा मय्यंग भन्ते संगो संसार वट्ट दुःख तो मोचना थाय निब्बाणंग सच्चीकरण थाय. मग ई मग 3 शरणेन सद्दी पंचशीलंग दम्मंग याच्या मग अनुगंकत्वा शीलंग देतनो भन्ते संगो दुधियंग पिता तियंग. म्हणजे तिची उद्देश पत्रिका जाहीर होऊन जाते. पारंपरिक देशामध्ये या सगळ्या संसार चक्रातनं आम्ही जो दुःख आहे त्या सगळ्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी भन्ते संघाने आम्हाला 3 शरण सहित 3 शरण सहित 5 शील प्रदान करावे. दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा अशी जेव्हा याचना करतो ना तर त्याची उद्देश पत्रिका जाहीर होते. हे सगळ्या दुःखातून सुटका करून निर्वाणाचा साक्षात्कार करण्यासाठी भन्ते संघाने आम्हाला 3 शरण आणि 5 शील प्रदान करावे. ही परिपूर्णता ही त्रिपिटकामध्ये आहे असं, पण ते आपल्याला सवय झाली नाही. एवढी 69 वर्ष उलटून गेली तरी आम्ही लिहिलेल्या पुस्तकांमध्ये किंवा तुम्ही लिहिलेल्या पुस्तकांमध्ये एकवचनीच ही संपूर्ण गाथा सुरू असते. त्यामुळे हे आपल्याला लिहावी लागेल बहुवचनी, कारण पारंपरिक देशामध्ये चालतं. ही सुधार करावा लागेल सगळ्यांना आपल्याला. त्यामुळं पालीचं वाचन करताना देखील हे आपलं पुणे विद्यापीठामध्ये आता जवळ आता देवसर आहेत ना, देवसर खूप भाषांतर करतात, पण बुद्धम शरणम गच्छामि असंच म्हणायला लावतील आपल्याला. हा प्रभाव आहे, सगळ्या भाषेची जननी संस्कृत आहे असं त्यांचं धारणा आहे. भाषांतर करतील, पाली बोलतील, पण पाली ही भाषा ही पाली प्राकृत सगळ्या भाषेची जननी आहे, धम्मलिपी सगळ्यांचा आधार आहे, हे लपवून ठेवतात. म्हणजे ब्राह्मण वाद्याचा हा संपूर्ण आविष्कार असा असतो. म्हणजे तुम्ही विदेशात जा, तुम्ही तिथे गणपती प्रत्येक विहारांच्या मोठ्या मोठ्या मोनस्ट्रीच्या सामने गणपतीचे मोठे मोठे पुतळे आहेत. काय कराल तुम्ही? जिथे जिथे जातील ना सगळं विकृतीकरण करून ठेवतील. त्यामुळं किती सावध राहा. ह्या संपूर्ण बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या आहे. किती जाणून बुजून जाणीवपूर्वक दिल्या की कुठल्याही प्रकारचा भ्रम आणि भ्रांती धम्म धारण करण्यामध्ये येता कामा नये. सगळ्या बाधा दूर व्हाव्यात. त्यामुळे निश्चितपणे ही पिढी, मी या भन्तेंना विचारलं, खरंच बाबासाहेबांनी ही सगळी जबाबदारी त्यांच्या लेकरावर दिली. हे खरं आहे की या 69 वर्षात जगातल्या सगळ्यात उंच टोकावर गेलेल्या विकासावर गेलेल्या लोकांचं नाव बाबासाहेबांच्याच लोकांचं येते. हे तुमचंच नाव आहे बरं. अजून 69 वर्षात कोणी प्रगती केली नसेल ना, तुम्ही केलेली आहे हे विसरू नका. दीक्षाभूमी, चैत्यभूमी, जिथे बुक स्टॉल लागतात, सगळ्या जगात जास्त पुस्तकं खरीदणारा समाज हा बाबासाहेबांचाच आहे अजून आहे. पुढे हे पाहते, हे कसे आणते आमचे मित्र, कसे टायकोटात आहेत. तुम्हाला काय झालं? हे टायकोटाची सगळी जबान आहे बाबासाहेबांच्या लेकरांची. मुली असोत, महिला असोत, पुरुष असोत, तरुण असोत, सगळ्यांनी टायकोटातच राहायचं अशा बघा. हे सभा हे कल्चर आहे ना, सगळ्या जगात जाऊ द्या. सगळे बुद्धिस्ट लोक आपल्या संपूर्ण हे आचरण करतील. हाय लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. त्यामुळे भीमा कोरेगावला येताना असंच करा बा, तुम्ही एक कोट शिवूनच टाकायचा. पांढरा एक कोट, असं पांढऱ्या कोटात निळा टाय, पांढरा कोट, पांढरा पॅन्ट, सुताचे जोडे, महिला मंडळ कटिंग करून याच्या बारक्या बारक्या, एवढे लांब, हे भोजन वाढताना इकडे साडी उडेल तिकडे साडी उडेल. हे बरं नाही, पॅन्ट शर्ट घालायचं. मग बारके केस करून टाकले, हॅट टाकायची वाटले, मग वंदनाच्या वेळेला काढून ठेवायची. पण हाय लिव्हिंग हाय थिंकिंग दिसलंच पाहिजे. आपला मॅसेज साऱ्या जगाला गेला पाहिजे. हे खरं आहे. मी भन्तेंना विचारलंय, बाबासाहेबांचे लेकरं साऱ्या जगात पसरत केलं. 15 वर्ष थांबा, जपानमध्ये आपलेच लोक सत्तेवर येणार आहेत बरं का. जपानमध्ये असं नका समजू, आपल्या लोकांची थोडासा द्वेष करतात, पण ते मजबूर होऊन जातील. आपले लोक खूप चांगले आहेत. ते 202 मी ज्यावेळेला बाबासाहेबांच्या, जे आमचा शाळा गेला होता ना देवेंद्र फडणवीस, तिथे त्या युनिव्हर्सिटीमध्ये बाबासाहेबांचा पुतळा बसवला बरं का. आम्ही गेलो होतो जपानला. जिथे गेलो ना, म्हणजे पृथ्वीवरचा स्वर्गच वाटतो. पृथ्वीवरचा स्वर्गच वाटतो. बघा आपले लोक एवढे मस्त. आता तर ते जपानी लोक खूप ध्यान करायला लागले. 202 मोठे मोठे सेंटर भरून चालतायत.
हे बोधी ज्ञान धारण करून आपल्या स्वभावाला बदलण्यामध्ये आपण यशस्वीता ही संपूर्ण प्राप्त केली तर आपल्यात हे बळ येईल. हे खरंच बाबासाहेबांचे लेकरं साऱ्या जगात पसरणार आहेत का? आणि यांच्याच कळून हा बुद्धांचा सद्धम्म साऱ्या जगात पसरणार आहे का? ते हे मी विचारलं जाणीवपूर्वक. ही खरी गोष्ट आहे. बनते नाही बनते असे म्हणाले पहा. माझी केवढी श्रद्धा उमटली असेल. हे बा, तुमची लेकरं, तुमच्या मुली, घराघरात तुम्ही इंजिनियर पोचताय. हे सगळ्या एकाच्या हातात कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया, दुसऱ्या हातात बुद्ध आणि धम्मा. हा त्रिपिटकाचा अभ्यास करून आपल्याला या कम्मठठाणाचा अभ्यास सम्यक ज्ञानाच्या आधारावर करता यायला हवा. सैद्धांतिक आणि व्यावहारिक पक्ष समजावून सांगता यायला हवा. अशी ही भिक्खू भिक्खुणी उपासक आणि उपासकांचा चारही परिषदा सजल्या ना तरच या अलेक्झांडर कनिंघहॅम लिहितो, तिथे जातो बोधिवृक्षात. हे बोधिवृक्षात कसं विहार आहे, हे कसं बोधिवृक्षाच्या खाली हे विहाराचे कशी उत्पन्न झाली. 300 एकराचा प्लॉट सांगतो. 300 जवळपास 12 मैलांचा संपूर्ण हा आलेख. 300 एकर, त्यामध्ये उपासक, उपासिका, भिक्खू आणि भिक्खुणी हे अश्विन पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत हे एवढे रात रोज संगदानाचा कार्यक्रम चालायचा. आता नुसतं कर्मकांड पिंडदान चालतं. बाबासाहेबांना पिंडदान हे लिहावं लागलं 22 प्रतिज्ञेत. नुसतं पिंडदान वाटत नाही बुद्धाचं विहार आहे म्हणून. अश्विन पौर्णिमे तर कार्तिक पौर्णिमेपर्यंत नुसतं पिंडदान काव 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 बोलावतात हिंदू लोक येऊन. हा संगदानाचा कार्यक्रम चालवायचा. पण ते विसरून गेले ना, विस्मरण झालं. त्यामुळं हे वैभव जे विसरलो होतो, या संपूर्ण संयुक्त या महाबोधी महावीराच्या आंदोलनाचे टप्पे 1 तारखेला आम्ही घोषित करणार आहोत. आपण सगळ्यांनी त्या घोषणांकडे लक्ष ठेवून ज्या ज्या विभागात ज्या सगळ्या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक या सगळ्या संघटनांनी या संपूर्ण समग्र आंदोलनात सहभागी व्हावं असं आवाहन करतो. बुद्ध धम्म संघाच्या प्रभावानं सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. देशेनंतर कोणी बोलायचं नसतं, त्याचा परिणाम व्हायला पाहिजे. परंतु